Hello everyone, welcome to the online platform of Abhinav Science Academy. खुशखबर 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 12वी बोर्ड परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुशखबर असणार आहे. नुकताच अभिनवने लॉन्च केलेल्या नव्या सिरीजमध्ये म्हणजेच वन टॉपिक वन आवरमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत. या सिरीजमध्ये आपण बघणार आहे एक पूर्णपणे डिटेल चॅप्टर ज्याच्यामध्ये 12वी बोर्ड पेपरचा थेरी पेपर कसा लिहावा, त्यासोबत आपल्याला मॅक्झिमम म्हणजेच आउट ऑफ आउट त्या चॅप्टरचे मार्क्स कसे मिळतील त्यासोबत आपण बघणार आहे. तर या सिरीजमध्ये आत्तापर्यंत पडलेले सर्व बोर्डाचे PYQ क्वेश्चन्स डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहे आणि त्याचसोबत HSC बोर्ड 2026 मध्ये पडणारे संभाव्य क्वेश्चन याची सविस्तर चर्चा आज आपण इथं करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया बायोमॉलिक्यूल हा चॅप्टर. सो बायोमॉलिक्यूल जर तुम्ही बघायला गेला तर बोर्ड परीक्षेसाठी कंपल्सरी याच्यावरती 3 मार्काचा क्वेश्चन असतोय आणि विथ ऑप्शन जर बघायला गेला तर टोटल 4 मार्काचा क्वेश्चन असतोय. तर चला तर मग बघूया. सो बायोमॉलिक्यूलमध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो आपल्याकडे आहे बायोमॉलिक्यूलची डेफिनेशन. The lifeless molecule which combine in a specific manner to produce life or control the biological reaction. हे जे लाईफलेस मॉलिक्युल्स आहेत एका स्पेसिफिक मॅनरमध्ये कंबाईन होतात आणि एक आपण म्हणू शकतो एक लाईफ प्रोड्यूस करतात किंवा तो कंट्रोल करू शकतोय, तर त्यांना आपण म्हणणार आहे बायोमॉलिक्युल्स. मग जनरली बघायला गेला तर आपल्याकडे जे बायोमॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे, नंतर लिपिड्स आहे, प्रोटीन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, नंतर न्यूक्लिक ॲसिड आहे, भरपूर आपल्याकडे बायोमॉलिक्युल्स आहेत. मग त्याचा जो मेन पार्ट आहे आपल्याकडे तो फर्स्ट पार्ट आहे आपल्याकडे कार्बोहायड्रेट. आणि हा जर कार्बोहायड्रेट जर बघायला गेला तर तुम्हाला मार्च 2015 आणि 2016 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. मग यासाठी आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे. मग ही डेफिनेशन लिहित असताना आपण डेफिनेशन कोणती लिहायची तर ती सुद्धा बघा. सो कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सीअल्डेड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. म्हणजे हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांच्याकडे काय पाहिजे आपल्याकडं ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह असले पाहिजेत, म्हणजेच त्यांच्याकडे कायरल कार्बन असावा. त्याचसोबत पॉलीहायड्रॉक्सी नंबर ऑफ हायड्रॉक्सिल म्हणजे OH ग्रुप्स असावेत आणि त्यासोबत मेनली त्याच्याकडं हा आपल्याकडे असणारा अल्डेड किंवा किटोनिक ग्रुप प्रेझेंट असावा. मग थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला ही जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन तुम्हाला 1 मार्क मिळवून देईल. म्हणजे कार्बोहायड्रेटची डेफिनेशन लिहित असताना आपण असं म्हणू शकतोय कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डेड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. नंतर ही त्याची दुसरी डेफिनेशन आहे, पण ही दुसरी डेफिनेशन लिहिला तर ती डेफिनेशन व्हॅलिड कन्सिडर केली जात नाही, त्यामुळे ही डेफिनेशन आपल्याला लिहायची नाहीये. हायड्रेट्स ऑफ कार्बन आर कार्बोहायड्रेट्स इझी डेफिनेशन आहे, पण ही डेफिनेशन आपल्याला अवॉइड करायची आहे. त्यासोबत या कार्बोहायड्रेटचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो जनरल फॉर्म्युला आपल्याला कधी कधी विचारला जातो 1 मार्कासाठी. मग तो जनरल फॉर्म्युला आपल्याकडे आहे CxH2OY. म्हणजे एक्स आणि वाय हे एक नंबर्स आहेत, कोणतेही नंबर्स येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल मी जर ग्लुकोज म्हटला तर ग्लुकोजचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे C6H12O6. याच्यामध्ये जर मी या कार्बनच्या ठिकाणी या एक्सच्या ठिकाणी मी 6 ठेवला तर तो C6 बनतोय आणि H2O याच्यामध्ये H2O ची संख्या बघायला गेला तर 6 आहे, त्यामुळं आपण ते म्हणतो C6 आणि H2O वायच्या ठिकाणी आपण 6 ठेवून आपण हा जो आहे फॉर्म्युला सॅटिस्फाय करू शकतोय. ओके. आणि त्याचसोबत आपल्याकडे सुक्रोज म्हणून आहे C12H22O11. तो सुद्धा जो आहे तो हा फॉर्म्युला जो आहे तो सॅटिस्फाय करतोय. मग त्याच्यामध्ये हा CXचा नंबर जो आहे तो 12 येईल आणि वायचा जो नंबर आहे तो 11 येईल. तर अशा पद्धतीने ही कार्बोहायड्रेटची डेफिनेशन जी आहे ती तुम्हाला 1 मार्क मिळवून देऊ शकते. आपण दुसऱ्या स्लाइडमध्ये बघतोय की क्लासिफिकेशन या कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन कसं केलं जाते आणि हे क्लासिफिकेशन करत असताना हा पण एक सध्याचा इम्पॉर्टंट क्वेश्चन बनू शकतोय. सो हिअर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट हिअर बेस्ड ऑन हिअर हायड्रोलिसिसच्या बेसवरती आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. म्हणजेच काय या कार्बोहायड्रेटचे आपल्याला तुकडे पाडायचे आहेत. मग त्याच्यावरती आपण याचं क्लासिफिकेशन करू शकतोय. त्यातला पहिला जो पार्ट आहे तो आहे आपल्याकडे सिंपल कार्बोहायड्रेट आणि दुसरा जो पार्ट आहे आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. आपण परत पुन्हा जर थोडंसं डिटेलमध्ये बघूया तर सिंपल कार्बोहायड्रेट आता हे जे क्लासिफिकेशन विचारलं गेलं तर त्याच्यामध्ये हा जो सिंपल कार्बोहायड्रेट त्यातला जो आपला क्वेश्चन आहे तो आहे आपल्याकडे मोनोसॅकॅराइड. ही मोनोसॅकॅराइडची डेफिनेशन जी आहे ती आपल्याला 1 मार्कासाठी मार्च 2020 आणि ऑक्टोबर 2015 मध्ये पडलेली डेफिनेशन आहे.
मग ही डेफिनेशन आपण कशी रन करतोय तर बघा. सो सिंपल कार्बोहायड्रेट आपण कुणाला म्हणणार आहे. सो सिंपल कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ मोनोसॅकराइड. पण आपल्याला मोनोसॅकराइडच्या डेफिनेशनवरती क्वेश्चन आलाय. म्हणताना अ कार्बोहायड्रेट दॅट cannot be hydrolyzed further to any simple sugar is called as monosaccharide. असा कार्बोहायड्रेट जो आपण परत पुन्हा हायड्रोलाइज करू शकत नाही, म्हणजेच त्याचे तुकडे पाडू शकत नाही, त्याला आपण काय म्हणणार आहे. तो सगळ्यात छोटा बेसिक युनिट आहे, तो आहे आपल्याकडे मोनोसॅकराइड. तर लक्षात ठेवा, ही जी डेफिनेशन आहे ती आपल्याला 1 मार्क मिळवून देईल. सो a carbohydrate that cannot be hydrolyzed further to any simple sugar is called as monosaccharide. तर ही त्याची डेफिनेशन आहे. तर ही मोनोसॅकराइड्स आर द बेसिक युनिट्स ऑफ ऑल कार्बोहायड्रेट्स. सगळ्या कार्बोहायड्रेटचे हे बेसिक युनिट्स असतात. आपल्याला डेफिनेशनवरून क्वेश्चन आलाय, त्यामुळे ती डेफिनेशन तुम्ही नक्की करा. याच्यामध्ये परत पुन्हा या मोनोसॅकराइडमध्ये मी जर क्लासिफाय करायला गेलो तर आपल्याला एक पार्ट येतोय अल्डोज आणि दुसरा पार्ट आपल्याला केटोज. सिम्पली अल्डोज म्हणजे काय असणार आहे. अल्डोज म्हणजे त्याच्यामध्ये अल्डेड ग्रुप हा मेन काम करणार आहे, मेन फंक्शनल ग्रुप म्हणून. आणि केटोजमध्ये त्याच्यामध्ये हा किटोनिक ग्रुप असणार आहे. सगळ्यांना माहिती असणार आहे अल्डेड ग्रुपला आपण असं म्हणतोय आर. सो हियर सी डबल बॉन्ड ओ एच हा आपला अल्डेड ग्रुप आहे आणि हा आर सी डबल बॉन्ड ओ आर हा आपल्याला असणारा किटोनिक ग्रुप आहे. तर हे मेन 2 फंक्शनल ग्रुप्स आहेत. सो मोनोसॅकराइड आर फर्दर क्लासिफाइड इनटू हियर ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज आणि हेक्झोज. समजा आपल्याकडे अल्डेडचं असेल तर अल्डो ट्रायोज, अल्डो टेट्रोज, अल्डो पेंटोज आणि अल्डो हेक्झोज. समजा आपल्याकडे कीटोन्स आहे तर केटो ट्रायोज, केटो टेट्रोज, केटो पेंटोज आणि केटो हेक्झोज असं आपण परत पुन्हा त्याला क्लासिफाय करू शकतोय. पण त्याच्यावरती क्वेश्चन आलेला नाही आहे. डेफिनेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. सेकंड पार्टमध्ये आपण बघतोय कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. आणि हा जो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे याच्यामध्ये असणारा तुमचा ऑलिगोसॅकराइड. ही जी डेफिनेशन आहे या ऑलिगोसॅकराइडची ही आपल्याला पडली आहे ऑक्टोबर 2015 मध्ये. याच्यामध्ये बघायला गेला तर हे जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आपण कसे क्लासिफाय करू शकतोय. मग याच्यामध्ये आपण ऑलिगोसॅकराइड आहे आपल्याकडे आणि नंतर आहे आपल्याकडे पॉलिसॅकराइड. तर परत पुन्हा आपण ऑलिगोसॅकराइडची डेफिनेशन बघू शकतोय. अ कार्बोहायड्रेट दॅट ऑन हायड्रोलिसिस गिव्स 2 to 10 monosaccharide units are called as oligosacharide. म्हणजे असा कार्बोहायड्रेट आपण त्याचे तुकडे पडल्यानंतर 2 ते 10 तुकडे आपल्याला मिळायला पाहिजेत, त्याला आपण काय म्हणणार आहे तर ऑलिगोसॅकराइड. मग त्या ऑलिगोसॅकराइडमध्ये ह्या डेफिनेशनला तुम्हाला 1 मार्क आहे आणि त्याचसोबत याच्यामधला कोणताही एक एक्झाम्पल जो आहे तो तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. ओके, मग आपण ऑलिगोसॅकराइड थोडंसं आणखी क्लासिफाय करून घेऊया. तर त्यामध्ये पहिला पार्ट आहे आपल्याला डायसॅकराइड. मग डायसॅकराइड म्हणजेच काय. इथं 2 मोनोसॅकराइड असणार आहेत, त्याला आपण दोघांना मिळून आपण डाय असं म्हणणार आहे. हे एकमेकाला कनेक्ट केले असणार आहेत, त्यालाच आपण म्हणतोय सुक्रोज. आणि या डायसॅकराइडचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे C12H22O11. सो सुक्रोज ज्यावेळेस मी हायड्रोलिसिस करतोय मला मिळतोय ग्लुकोज आणि फ्रक्टोज. म्हणजे मला हे 2 युनिट मिळाले, म्हणताना मला डायसॅकराइड म्हणायचं आहे. नंतर आहे माझ्याकडे माल्टोज. माल्टोज ज्यावेळेस मी हायड्रोलिसिस करतोय मला मिळतोय ग्लुकोज आणि दुसरा पण युनिट मला ग्लुकोजच मिळतोय. नंतर ज्यावेळेस मी लॅक्टोज हायड्रोलिसिस करतोय त्यावेळेस मला 1 युनिट मिळतोय ग्लुकोज आणि मला दुसरा कोणता युनिट मिळतोय तो आहे गॅलॅक्टोज. हे बघायला गेला हे तिन्ही पण जे एक्झाम्पल्स आहेत हे तिन्ही एक्झाम्पल डायसॅकराइडच्या कॅटेगरीमध्ये येतात, ज्याचा फॉर्म्युला असतोय C12H22O11. नंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे ट्रायसॅकराइड. या ट्रायसॅकराइडचा फॉर्म्युलामध्ये आपण बघायला गेला तर C18H32O6 ना आपल्याकडे हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि एकमेव एक्झाम्पल आहे आपल्याकडे आपल्या सिलेबसला ते आहे रॅफिनोज. रॅफिनोज ज्यावेळेस मी हायड्रोलिसिस करतोय मला मिळतो एक ग्लुकोज, एक फ्रक्टोज आणि एक गॅलॅक्टोज. म्हणजेच मला हे 3 युनिट्स मिळतात, म्हणताना याला आपण काय म्हणतोय ट्रायसॅकराइड. आणि शेवटचं जे एक्झाम्पल आहे त्याचा फॉर्म्युला जो आहे आपल्याकडे तो आहे C24H42O21. म्हणजे याला आपण काय म्हणतोय याचं नाव आहे टेट्रासॅकराइड. आणि आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे त्याचं कोणतं तर ते आहे आपल्याकडे स्टॅचोज. स्टॅचोज ज्यावेळेस मी हायड्रोलिसिस करतोय मला मिळतोय ग्लुकोज, त्यासोबत मला मिळतोय फ्रक्टोज, त्यासोबत मला काय मिळतोय तर बघा गॅलॅक्टोज प्लस गॅलॅक्टोज. म्हणजे मला गॅलॅक्टोजचे 2 युनिट्स मिळतात. तर अशा प्रकारे आपण हा जो ऑलिगोसॅकराइड पार्ट आहे तो आपण डिटेलमध्ये क्लासिफाय करू शकतोय. नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला विचारलं गेलं एक्झाम्पल आहे ते कोणते तर पॉलिसॅकराइडचे एक्झाम्पल्स विचारले गेलेत. ते पडलेत आपल्याला ऑक्टोबर 2019 मध्ये.
कार्बोहायड्रेट दॅट ऑन हायड्रोलिसिस गिव्स लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड्स, म्हणजे खूप असे आपल्याला मोनोसॅकॅराइड युनिट मिळणार आहे. त्याला आपण काय म्हणतोय तर पॉलिसॅकॅराइड. तर या एक्झाम्पलवरती क्वेश्चन आला आहे, त्यामुळे हे एक्झाम्पल तुम्हाला पाठच पाहिजे. त्यात पहिलं एक्झाम्पल आहे स्टार्च, दुसरं एक्झाम्पल आहे सेल्युलोज, तिसरं एक्झाम्पल आहे गम्स. हे जे एक्झाम्पल्स आहेत हे सगळेच्या सगळे प्लांट ओरिजिनमधून येतात, म्हणजे प्लांटकडून आलेले हे तुमचे आहेत. आणि नंतर हा जो ग्लायकोजन आहे हा असतो आपल्या ॲनिमल बॉडीमध्ये, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असतोय. त्यामुळे हे चारही एक्झाम्पल तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि 1 मार्क मिळवायचा आहे. स्टार्च, सेल्युलोज, गम्स अँड ग्लायकोजन. त्याच्यानंतर हा जो कार्बोहायड्रेट आहे आपण हायड्रोलिसिसच्या बेसवरती क्लासिफाय केला. आता आपण त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहे सोल्युबिलिटीच्या बेसवरती. आणि हा जो क्वेश्चन आहे हा विचारला गेला क्वेश्चन आहे मार्च 2015. म्हणजे बाळांनो तुम्हाला जो क्वेश्चन विचारला जातोय तो असा विचारतोय क्लासिफाय कार्बोहायड्रेट बेस्ड ऑन हायड्रोलिसिस किंवा क्लासिफाय कार्बोहायड्रेट बेस्ड ऑन सोल्युबिलिटी. दोघांपैकी एकाच वरतीच क्वेश्चन असतोय. दोन्ही आपल्याला लिहायचे नसतात, कारण या क्वेश्चनचं वेटेज आहे ते फक्त 2 मार्काचं वेटेज आहे. आणि 2 मार्कासाठी जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच आपण लिहिलं पाहिजे. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सोल्युबिलिटीच्या बेसवरती क्लासिफाय करतोय त्यावेळी पहिला पार्ट होतो त्याचा शुगर आणि दुसरा जो पार्ट आहे आपल्याला तो आहे आपल्याला नॉन शुगर. मग शुगरच्या प्रॉपर्टी युजली सगळ्यांना माहीत आहेत. त्यामुळे शुगर दे आर क्रिस्टलाइन, स्वीट टू टेस्ट अँड सोल्युबल इन वॉटर. जरी तुम्हाला डिस्टिंग्विश पॉईंट जरी विचारला तरी तुम्हाला याच्यामध्ये कन्वर्ट करता येईल. तर याच्यामध्ये बघायला गेला तर दे आर ॲमॉर्फस, बरोबर क्रिस्टलाइनच्या उलट आहे. नंतर स्वीट टू टेस्ट, बरोबर त्याच्या उलट आहे टेस्टलेस. हा आहे आपल्याला वॉटर सोल्युबल, तर हा दुसरा आहे वॉटर इनसोल्युबल. जरी तुम्हाला एखाद्या वेळेस त्याचं डिस्टिंग्विश जरी विचारलं गेलं तरी तुम्हाला ते सांगता येईल. सो हिअर शुगरमध्ये बघायला गेला तर सगळेच्या सगळे मोनोसॅकॅराइड्स आणि डायसॅकॅराइड जे आहेत ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, ते शुगरच्या कॅटेगरीमध्ये येतात. नंतर ज्यावेळेस आपण बघतोय नॉन शुगर दे आर ॲमॉर्फस, दे आर टेस्टलेस अँड इनसोल्युबल इन वॉटर. फॉर एक्झाम्पल पॉलिसॅकॅराइड, नॉन शुगरच्या कॅटेगरीमध्ये सगळेच्या सगळे पॉलिसॅकॅराइड्स येतात. नंतर दुसरा जो पार्ट आहे याच्यामध्ये परत पुन्हा रिड्युसिंग प्रॉपर्टीवरती आपण त्याला क्लासिफाय करू शकतोय. फॉर एक्झाम्पल पहिला आपल्याकडं रिड्युसिंग शुगर आणि दुसरा आहे आपल्याकडं नॉन रिड्युसिंग शुगर. They reduce failing solution and tolerance reagent are called as a reducing sugar. त्या कॅटेगरीमध्ये आपण सगळेच्या सगळे मोनोसॅकॅराइड तिथे घेऊ शकतोय. ऑल मोनोसॅकॅराइड, हे सगळेच्या सगळे मोनोसॅकॅराइड जे आहेत ते तुमचे रिड्युसिंग शुगरचं काम करतात. त्यासोबत डायसॅकॅराइडमध्ये माल्टोज आणि लॅक्टोज जो आहे तो रिड्युसिंग शुगर म्हणून ऍक्ट होतोय. आपल्या सिलेबसला एवढेच आहेत. त्याचसोबत नॉन रिड्युसिंग शुगर दे डू नॉट रिड्यूस फेलिंग सोल्युशन अँड टोलन्स रिएजंट, म्हणजे फेलिंग सोल्युशनला आणि टोलन्स रिएजंटला ते रिड्यूस करू शकत नाहीत, त्यांना आपण म्हणणार आहे नॉन रिड्युसिंग शुगर. मग त्या कॅटेगरीमध्ये आपण कोणाला घेऊ शकतो, सुक्रोज. मोस्ट VIMP एक्झाम्पल आहे आपल्याकडे कोणतं, सुक्रोज. कारण आत्तापर्यंत MST CT बोर्ड एक्झामला असू दे किंवा CT एक्झामला असू दे हा क्वेश्चन पडलेला क्वेश्चन आहे. त्यामुळं नॉन रिड्युसिंग शुगरच्या कॅटेगरीमध्ये एकच शुगर आहे आपल्याला कोणता, तर सुक्रोज. आणि सगळेच्या सगळे जे पॉलिसॅकॅराइड्स आहेत हे आपल्याला या नॉन रिड्युसिंग शुगरच्या कॅटेगरीमध्ये आपण घेऊ शकतोय. पुढच्या केसमध्ये आपण बघणार आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर हा जो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जो आहे आता पण त्याच्यावरती क्वेश्चन आलेला नाही आहे. तुम्हाला जर क्वेश्चन आला तर तो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीवरून तुम्ही हायड्रोजन डेरिव्हेटिव्हला कनेक्ट करून तिथून तो क्वेश्चन उचलू शकताय. इथं बघायला गेला तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला अशा टाईपचा एक कंपाऊंड दिसतोय. म्हणजे हा जो आहे हा एक सिंपल आपल्याला असणारा मोनोसॅकॅराइड आहे, म्हणजे त्याचं नाव आहे ग्लिसरॉल्डेट. याच्यामध्ये बघायला गेला हा जो आहे हा आपल्याला असणारा कायरल कार्बन आहे, त्याला आपण स्टार करतोय. कायरल कार्बन आपण कोणाला म्हणतोय, द कार्बन विच इज अटॅच टू 4 डिफरंट ग्रुप्स ऑर 4 डिफरंट ॲटम्स. म्हणजे असा कार्बन पाहिजे ज्याला अटॅच असणारे 4ही ग्रुप्स म्हणजे कसे पाहिजेत, ते वेगवेगळे हवेत, त्याला आपण म्हणतोय कायरल कार्बन. आणि या कायरल कार्बनवरून आपल्याला कधी कधी नंबर ऑफ आयसोमर्स काढा असा क्वेश्चन येतोय. मग त्या केसमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकताय. सो आयसोमर काढण्यासाठी तुम्ही 2⁻n हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकताय. n म्हणजे इथं असणारे तुमच्याकडे कायरल कार्बनची संख्या. फॉर एक्झाम्पल मी जर ग्लिसरॉल घेतला तर याच्यामध्ये कायरल कार्बनची संख्या 1 आहे, त्यामुळं 2⁻1 याचा आन्सर येते 2. म्हणजे याच्याकडे एक D पेअर आहे आणि दुसरा L पेअर आहे, म्हणजे असे जे 2 आयसोमर्स आहेत असं तुम्ही काढू शकताय. ओके, तर हा फक्त पार्ट आपल्याला याच्यातून लक्षात ठेवायचा आहे. नंतर ग्लुकोज. ग्लुकोजमध्ये जर बघायला गेला तर आपल्याकडं थोडंसं या ग्लुकोजबद्दल इन्फॉर्मेशन दिली गेली आहे. तर ती कोणती आहे, ग्लुकोज ऑकर इन राईप ग्रेप्स,
मोस्ट ऑफ स्वीट फ्रूट्स, सगळ्या स्वीट फ्रूटमध्ये बघायला गेला तर हा जो ग्लुकोज आहे तो आपल्याला आढळून येतोय. हनी अँड इसेन्शियल कंपोनंट ऑफ ह्युमन ब्लड, मधामध्ये किंवा जो आपण ब्लड वगैरे म्हणतोय आपल्यामध्ये बॉडीमध्ये असणारा, त्याच्यामध्ये सुद्धा हा जो ग्लुकोज आहे तो ग्लुकोज आढळून येतोय. त्यासोबत इट इज अ फाउंड इन कंबाइंड स्टेट लाईक स्टार्च अँड सेल्युलोज. मी जस्ट मगाशी तुम्हाला पॉलिसॅकॅराइडचं एक्झाम्पल दिलं होतं, त्याच्यामध्ये प्लांट ओरिजिनमधून आलेले जे एक्झाम्पल्स आहेत, सो स्टार्च आणि सेल्युलोजमध्ये हा जो असणारा तुमचा ग्लुकोज आहे तो आपल्याला इथं आढळून येतोय. आणि त्याचसोबत इट ऑकर्स नॅचरली इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज, पण त्याला आणखी एक नाव देण्यात आलंय. तर बघा, इट इज अ डेक्स्ट्रो रोटेटरी, इट नोन ॲज अ डेक्स्ट्रोज. याचं रोटेशन बघायला गेला तर ते डेक्स्ट्रो रोटेशन आहे, त्यामुळे आपण याला काय म्हणू शकतोय, तर याला डेक्स्ट्रोज असं नाव देण्यात आलं. परत पुन्हा आपल्याला एक सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय की एखादा फॉर्म्युला दिला जाईल आणि त्या फॉर्म्युला तुम्हाला विचारतात की हा डी पेअर आहे की एल पेअर आहे. मग त्यासाठी हा छोटासा आपण एक फॉर्म्युला बघूया. आपल्याला हा एक फॉर्म्युला आहे, हा जो मी आता फॉर्म्युला काढतोय, हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे ग्लुकोजचा CH2OH. ओके, आता याच्यामध्ये बघायला गेला तर थर्ड नंबरचा जो OH असतो तो लेफ्टला असतोय, बाकी सगळे OH जे असतात ते राईटला असतात. हा जो फॉर्म्युला जर तुम्ही काउंट करायला गेला तर हा आहे C6H12O6, हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. पण हा डी ग्लुकोज आहे की एल ग्लुकोज आहे ओळखायचा कसा, तर जो बॉटमचा कायरल कार्बन आहे, म्हणजे कायरल कार्बन म्हणजे कोणता, तर हा तुमचा कायरल कार्बन आहे, हा तुमचा कायरल कार्बन आहे, हा तुमचा कायरल कार्बन आहे, हा तुमचा कायरल कार्बन आहे. पण आपल्याला बॉटमचा कायरल कार्बन चेक करायचा आहे. सो बॉटमचा कायरल कार्बन कोणता आहे आपल्याकडं, सो मी थोडासा नंबर देतो, 1 2 3 4 5 6, म्हणजे 5 नंबरचा जो कायरल कार्बन आहे तो आपला बॉटमचा कायरल कार्बन आहे. मग त्या बॉटमचा कायरल कार्बनचा OH जर तुमच्या राईटला असेल तर त्याला तुम्ही म्हणू शकताय डी फॉर्म, आणि तो जर OH तुमच्या लेफ्टला असेल तर आपण त्याला कोणता फॉर्म म्हणू शकतोय, एल फॉर्म. ही एक सिंपल टेक्निक आहे डी आणि एल फॉर्म ओळखण्याची. बॉटमचा कायरल कार्बन बघायचा, जर बॉटमचा कायरल कार्बनचा OH राईटला असेल तर तो डी फॉर्म असेल, आणि तो जो OH जर लेफ्टला असेल तर तो एल फॉर्म असेल. तर हा तुम्हाला यूज करायचा आहे डी आणि एल पेअरसाठी. नेक्स्ट, काही वेळेस आपल्याला या ग्लुकोजमध्ये असणाऱ्या आयसोमरची संख्या विचारली जाते. तर या ग्लुकोजमध्ये टोटल कायरल कार्बनची संख्या 4 झाले, आणि आपल्याकडे फॉर्म्युला आयसोमरचा, ओके, आपल्याकडे जो आयसोमरचा आपण जस्ट फॉर्म्युला 2:n. सो इथे मी पुट करतो 2 इथं कायरल कार्बनची संख्या जी आहे ती आहे 4. या कायरल 4 नंतर 2:4 जर मी केला तर आपल्याला आन्सर किती येते बघा, 16, म्हणजे ग्लुकोजचे 16 आयसोमेरिक फॉर्म्स आहेत. ओके, याद्वारे आपण सांगू शकतोय. नेक्स्ट मध्ये आपण बघतोय प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. सगळ्यात VIMP क्वेश्चन म्हणजे प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. याच्यामध्ये आपल्याला 2 मेथड्स दिल्या गेल्यात. जी पहिली जी मेथड आहे फ्रॉम सुक्रोज, त्याला दुसरं एक नाव आहे लॅबोरेटरी मेथड. दुसरी जी मेथड आहे त्याचं नाव आहे आपल्याला फ्रॉम स्टार्च, पण त्याला आणखी एक नाव आहे कमर्शियल मेथड. यातली सगळ्यात VIMP जी मेथड आहे ती आहे आपल्याकडे फ्रॉम स्टार्च. कारण बघा किती वेळा विचारली गेलेली मेथड आहे, त्यामुळं या ज्या 2 मेथड्स आहेत या दोन्ही मेथडपैकी हमखास एक जो क्वेश्चन आहे तो बोर्ड एक्झामला प्रिपरेशनला 2 मार्कासाठी कंपल्सरी असतोच. त्यामुळं हा VIMP क्वेश्चन असं तुम्ही कन्सिडर करून हे दोन्ही पण प्रिपरेशन बघून ठेवा. तर आपण बघूया फर्स्ट फ्रॉम सुक्रोज. सुक्रोजची जी मेथड आहे, सुक्रोजपासून आपल्याला जो ग्लुकोज बनवायचा आहे, ही मेथड मार्च 2022 आणि ऑक्टोबर 2014 मध्ये पडलेली मेथड आहे. तर सुरुवातीला आपल्याला याचं स्टेटमेंट करावं लागेल, कारण आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी मार्क्स मिळवायचे आहेत. ओके, नंतर त्याचसोबत मला कंप्लीट विथ बॅलन्स्ड रिॲक्शन तुम्हाला लिहावी लागणार आहे, तर तुम्हाला फुल्ली 2 मार्क्स मिळतील. सो हियर स्टेटमेंट कसं केलं जाते बघा. व्हेन केन शुगर और सुक्रोज is boiled with dilute HCl or H2SO4, undergoes hydrolysis, gives glucose and fructose. तर आपल्याकडे सुक्रोजचा जो फॉर्म्युला आहे तो आहे आपल्याकडे C12H22O11. नंतर मला इथं 1 मोल ऑफ H2O लागणार आहे, आणि ज्यावेळेस मी डायल्यूट HCl किंवा H2SO4 यूज करतोय, म्हणजेच त्याचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण त्याला फक्त त्यातला H+ हा भाग घेतोय. तर ज्यावेळेस आपण रिॲक्शन करतोय त्यावेळेस मला मिळतोय ग्लुकोज आणि फ्रक्टोज.
दोघंही पर्टिक्युलर इथं इक्विमोलरमध्येच मिळतात. म्हणजे हा जर मला 50% मिळाला तर फ्रक्टोज सुद्धा मला 50%च इथं मिळतोय. दुसरी जी मोस्ट इम्पॉर्टंट मेथड आहे माझी ती आहे फ्रॉम स्टार्च. याच्यामध्ये जर आपण बघायला गेला तर याला आपण दुसरं नाव आहे कमर्शियल मेथड. कोणत्याही नावानं तुम्हाला विचारलं जाईल, त्यामुळे दोन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. लॅबोरेटरी मेथड म्हटलं की ते सुक्रोजसाठी येते आणि कमर्शियल मेथड म्हटलं की स्टार्चसाठी येते. कारण कमर्शियल मेथडमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रोडक्शन करत असतोय. तर स्टारची जी मेथड आहे बघा, मार्च 2017, 18, 19, 23, फेब्रुवारी 25, जुलै 2018 आणि 2022 इतक्या वेळा पडलेली ही मेथड आहे. कोणती? तर फ्रॉम स्टार्च. त्याचं स्टेटमेंट कसं केलं जाते बघा. when starch is boiled with dilute H2SO4 at 393 Kelvin under the pressure, it hydrolysis gives glucose. most important, इथं फक्त मला ग्लुकोजच मिळतोय. पहिल्या मेथडमध्ये मला दोन्ही मिळाले होता, ग्लुकोज पण मिळाला होता आणि इथं फ्रक्टोज पण मिळाला होता. पण या मेथडमध्ये जर बघायला गेला तर स्टारचा फॉर्म्युला बरीच मुलं ही विसरतात. त्यामुळे स्टारचा फॉर्म्युला आहे C6H10O5 n टाइम्स. खूप इम्पॉर्टंट आहे कारण स्टार्चमध्ये याला खूप मोठी व्हॅल्यू आहे. कारण स्टार्चच्या फॉर्ममध्ये हा n आलाच पाहिजे, कारण नंबर ऑफ इथं मोनोमर्स असतात, त्यामुळे इथं हा n टाइम्स पाहिजेच पाहिजे. सो स्टार्चमध्ये आपण फॉर्म्युला बघतोय C6H10O5 n टाइम्स प्लस n टाइम्स H2, कारण तुम्ही n टाइम्स यूज केला आहे आणि परत पुन्हा हा आपण हा H प्लस घेतला. सो इथं मिळणारा कंपाऊंड कोणता आपल्याला? तर हा ग्लुकोज आहे, तो आपल्याला मिळतो n टाइम्स C6H12O6. फक्त आणि फक्त ग्लुकोज मिळतोय. तर या केसमध्ये तुम्हाला मी आणखी एक हिंट देतो. दोन्ही ठिकाणी जर बघायला गेला तर कॉमन तुमचा आहे डायल्यूट H2SO4. मग तुम्ही डायल्यूट H2SO4 हा एकच जरी रिएजंट पाठ करून गेला तरी चालते, HCl टाकायची काही गरज नाही आहे. सो VIMP क्वेश्चन या बायोमॉलिक्यूल चॅप्टरमधला असणार आहे तुमचा कोणता? सो प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. नेक्स्ट आपल्याला बघायला गेला तर ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. तर या ओपन चेन स्ट्रक्चर जे ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर आहे त्याचा आपल्याला एव्हिडन्स द्यायचा आहे, म्हणजे पुरावा द्यायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा जो फॉर्म्युला आहे, जो हा फॉर्म्युला क्लब करून दिला गेला, मी थोडासा तो फॉर्म्युला एक्सटेंड करून लिहितो. याच्यामध्ये जर बघायला गेला तर आपल्याकडे आहे CHO 2 3 4 5 आणि हा आपल्याकडे असणारा CH2H. थर्ड नंबरचा जो OH असतो लेफ्टला असतो, बाकी सगळे OH आपल्या ग्लुकोजमध्ये हे राईटला असतात. हा जो मी फॉर्म्युला काढला हा ओपन चेनचा फॉर्म्युला. याला फक्त आपण हे जे CHOH जे 4 आहेत त्यांना आपण क्लब करून 4 टाइम्स असं लिहिलंय. ओके, म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ते थोडंसं आपण कॉम्पॅक्ट म्हणजे कमी केले, त्यासाठी आपण हा पार्ट वापरलाय. तर बघा हे पूर्णपणे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये आपण बघतोय. सो पहिला जो एव्हिडन्स आहे, पहिला पुरावा जो आहे तो आहे आपल्याकडे फ्रॉम द एलिमेंटल अनालिसिस अँड मोलेक्युलर वेट द मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. या ग्लुकोजचा जो मोलेक्युलर फॉर्म्युला आहे तो आपल्याला कोणता दिला आहे? C6H12O6. आणि तुम्ही जर काउंट केला तर आपल्याला C6H12O6च आपल्याला मिळतात. दुसरा, या दुसऱ्या नंबरपासून असणारे जे इथं एव्हिडन्स आहेत ते मोस्ट VIMP एव्हिडन्स आहेत, कारण ते प्रत्येक वेळी आपण जर बघायला गेला तर 3 मार्काच्या सेटमधून हा क्वेश्चन रिलीज केला जातोय. म्हणजे आपल्याला व्हॉट इज द ॲक्शन ऑन ग्लुकोज, मग स्मॉल a हॉट HI दिला जातोय, किंवा आपलं डायल्यूट HNO3 किंवा BR2 इन वॉटर. तर हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन फिक्स असण्याचे मोठ्यामध्ये चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही एक मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज आणि दुसरा जो पार्ट आहे या ओपन चेनचे सगळे एव्हिडन्स करून ठेवा. ओके, त्यातला जो दुसरा जो पार्ट आहे आपण बघतोय पटकन, तर तो आहे आपल्याकडं सो ग्लुकोज ऑन प्रोलॉंग्ड हिटिंग विथ हॉट HI इट गिव्स n हेक्सेन. मी ज्यावेळेस ग्लुकोज जो आहे प्रोलॉंग्ड म्हणजेच काय, खूप काळापर्यंत मी त्याला हीट करतोय, त्यावेळेस मला मिळणारा माझा जो प्रोडक्ट आहे तो कोणता आहे? n हेक्सेन आहे. मग n हेक्सेन काय सजेस्ट करलाय मला? तर बघा, इट सजेस्टेड दॅट ऑल 6 कार्बन आर लिंक्ड इन स्ट्रेट चेन. हे जे सगळेच्या सगळे जे कार्बन्स आहेत बघा तुम्ही इथं, हे सगळे एका स्ट्रेट चेन मध्ये आहेत. हे सांगण्याचं काम कोण करतोय? तर ही पहिली रिॲक्शन करते तुमची कोणती? हॉट HI सोबत, ज्याचा प्रोडक्ट आहे आपल्याकडे n हेक्सेन. दुसरी जी रिॲक्शन आहे ती माझ्याकडे कोणती आहे? तर दुसरी रिॲक्शन आहे आपल्याकडे बघा, सो ग्लुकोज ऑन रिॲक्शन विथ हिअर हायड्रॉक्सिल अमाइन, म्हणजेच तो आहे आपल्याकडे NH2H.
टू गिव्ह अन ऑक्झाईम. आणि दुसरा आहे व्हेन इट ॲड्स विथ हायड्रोजन सायनाइड इट गिव्स हिअर सायनोहायड्रीन. तो आपल्याला काय देतोय तर तो आपल्याला सायनोहायड्रीन हा प्रोडक्ट देतोय. म्हणजे या दोन सेपरेट रिॲक्शन्स आहेत. पण या सेपरेट रिॲक्शन करत असताना जिथं आपल्याला चेंजेस करावा लागलाय तो पार्ट तेवढाच आपण चेंज करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो हायड्रॉक्झिल अमाइन जो आहे तो पर्टिक्युलर काम करतोय कुणासाठी तर तो कार्बोनिल ग्रुपसाठी काम करतोय. म्हणजे जिथं कार्बोनिल ग्रुप आहे तिथंच आपण चेंजेस केले असतील. बघा थोडंसं, तर हा बघा, हा इथं आपल्याला CHO होता, तर CHOच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण रिॲक्शन घडवून आणली तेव्हा डबल बॉन्ड NOH. रिमेनिंग पार्ट हा जो बाकीचा पार्ट आहे 4 टाइम्स CHOH आणि CH2 रिमेन्स ॲज इट इज तसाच आहे. त्यामुळं इथं फक्त कुठे रिॲक्शन झाली आहे कार्बोनिल ग्रुपच्या ठिकाणी. नेक्स्ट, ज्यावेळेस मी सायनाइड यूज केला ओके HCN त्यावेळेस मला सायनोहायड्रीन मिळाला. या सायनोहायड्रीनमध्ये सुद्धा हे जे काम झाले ते कुठे झाले फक्त कार्बोनिल ग्रुपला. फॉर एक्झाम्पल बघा इथं CHOH 4 टाइम्स आहेत तसेच आहेत, CH2OH आहे तसाच आहे, फक्त जो CHO होता त्या ठिकाणी CHOHCN. तर हा पार्ट आलाय म्हणजे हा फक्त ॲडिशनल पार्ट आलाय. त्यामुळे जिथं चेंजेस झालेत आपण तिथं चेंजेस करायचे. म्हणजे ही दोन्ही रिॲक्शन आपल्याला काय सांगतात की बाकी कोणत्याही ठिकाणी कुठलाही बदल घडलेला नाहीये, फक्त कार्बोनिलच्या ठिकाणी झालाय. म्हणताना आपण असं म्हणू शकतोय इट शोज द प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. हा कार्बोनिल ग्रुपचा एव्हिडन्स द्यायला आहे. हा मग तो कार्बोनिल ग्रुप जो आहे तो अल्डेहाइडचा आहे, कीटोनचा आहे, ॲसिडचा आहे, इस्टरचा आहे, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तो देतच नाहीये. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कुणाबद्दल द्यायला आहे तो प्रेझेन्स ऑफ ओनली कार्बोनिल ग्रुप. आणि जर बघायला गेला तर हा जो क्वेश्चन आहे मार्च 2014, 18, जुलै 16, 17, 18 म्हणजे इतक्या वेळा हा पडलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट आपण बघतोय ग्लुकोज ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ब्रोमीन वॉटर, त्याला आपण Br2 वॉटर असं म्हणतोय. इट गिव्स द ग्लुकॉनिक ऍसिड विच शोज द कार्बोनिल ग्रुप इन ग्लुकोज इज अ अल्डिहाइड ग्रुप. बघा आता ही जी रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन काय सांगते तर ही रिॲक्शन सांगते की याच्या आधीची जी रिॲक्शन आहे त्यामध्ये आपण म्हटलं होतं की फक्त कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे, पण तो कार्बोनिल ग्रुप कोणाचा आहे हे सांगण्याचं काम कोणी केलंय तर पुढच्या रिॲक्शन केले. ती रिॲक्शन कोणती आहे तर ही आहे ब्रोमीन वॉटरची रिॲक्शन. मग आपल्याला हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे, तर या ग्लुकोजच्या फॉर्म्युलामध्ये ज्यावेळेस मी ब्रोमीन वॉटर ॲड करतोय या CHOच्या ठिकाणी हा कोणता ग्रुप ॲड झाला बघा तर हा ॲसिड ग्रुप ॲड झाला आणि त्याचं नाव आलं आपल्याला ग्लुकॉनिक ॲसिड. मग हा काय एव्हिडन्स द्यायला आहे की जो ग्रुप कार्बोनिलचा प्रेझेंट आहे तो कोणाचा आहे ॲसिडचाच आहे. कारण इथं जर अल्डिहाइड असेल तरच त्याचं ॲसिड बनते आणि जर कीटोन असता तर सहजासहजी ॲसिड बनलं नसतं. त्यामुळं हा जो ग्रुप आहे हा अल्डिहाइड ग्रुप आहे हे सांगण्याचं काम कुणी केलंय तर हे ब्रोमीन वॉटरने केले. बघा परत पुन्हा मार्च 2018, 14, ऑक्टोबर 2018, जुलै 16, 17, 18 म्हणजे इतक्या जास्त वेळा विचारला गेला हा क्वेश्चन आहे. त्यामुळे मोस्ट VIMP क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही नक्की हे बघून जावा. नेक्स्ट पुढची रिॲक्शन आपल्याला ग्लुकोज ॲज वेल ॲज ग्लुकॉनिक ॲसिड. म्हणजे तुम्ही ग्लुकोज घ्या चालेल किंवा आता या प्रिव्हियस स्टेपमध्ये बनला आपला ग्लुकॉनिक ॲसिड आहे तो जरी यूज केला तरी सुद्धा चालतोय. सो हिअर ऑन ऑक्सिडेशन बाय डायल्यूट नायट्रिक ॲसिड तुमच्याकडे असणारा जो Br2 वॉटर आहे तो एक माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि हा असणारा आपला डायल्यूट HNO3 जो आहे हा आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग बघा या दोघांच्यामध्ये थोडासा फरक आहे. ओके, इट गिव्स द डायकार्बोझायलिक ॲसिड, त्याला दुसरं नाव आहे आपलं सॅकॅरिक ॲसिड. त्याचं नाव आहे सॅकॅरिक ॲसिड विच इंडिकेट्स दॅट द प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप इन ग्लुकोज. तर बघा या रिॲक्शनमध्ये तुम्हाला मी समजून सांगतो. तर हा ग्लुकोज आहे, ग्लुकोजमध्ये आपण ज्यावेळेस डायल्यूट HNO3 टाकला तर हा जो अल्डिहाइड ग्रुप आहे हा एवढा स्ट्रॉंग आहे, प्रायमरी अल्कोहोल असेल तर अल्डिहाइड असेल तर त्याचा ॲसिड बनवतोय. मग इथं तर त्याला आयता अल्डिहाइड मिळायला लागलाय, तो त्याचा काय बनवला बघा त्यानं त्याचा ॲसिड बनवला. इथं प्रायमरी अल्कोहोल आहे म्हणताना तर त्याचा अल्डिहाइड बनला आणि अल्डिहाइडचा इथं पुढे जाऊन परत पुन्हा ॲसिड बनला. इथं ही रिॲक्शन आपण मध्ये स्टॉप करू शकत नाही. ओके, त्यामुळं इथं परत दुसरा आपल्याला हा ॲसिड मोलिक्यूल मिळाला, त्यामुळे याचं दुसरं नाव आहे आपल्याला सॅकॅरिक ॲसिड. या रिॲक्शनमध्ये बघायला गेला तर तुम्ही ग्लुकॉनिक ॲसिड जरी यूज केला तरी ऑलरेडी तो ॲसिड बनला गेलाय आणि हा डायल्यूट HNO3 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे तो काय करणार आहे हा प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइड करणार आणि अल्डिहाइडचं परत पटकन ॲसिडमध्ये कन्व्हर्जन करणार. म्हणजे कोणताही तुम्ही यूज केला आणि डायल्यूट HNO3 सोबत रिॲक्ट केला तर मिळणारा माझा प्रोडक्ट कोणता आहे तर सॅकॅरिक ॲसिड जो डायकार्बोझायलिक ॲसिडच्या नावानं ओळखला जातोय. तर ही पण रिॲक्शन बघा
मार्च 2014, जुलै 16, 17, 18 आणि ऑक्टोबर 18 एवढ्या वेळा पडलेली ही रिॲक्शन आहे. नंतर पुढची रिॲक्शन आहे मॅडम. सो ग्लुकोज ऑन ॲसिटिलेशन. आता आपल्याला ॲसिटिलेशन करायचं आहे बाय ॲसिटिक अनहायड्राइड गिव्स glucose pentacetate which conforms in presence of here 5 hydroxyl groups. तर हे 5 हायड्रॉक्सिल ग्रुप का बनले, 6 का बनले किंवा 4 का बनले नाहीत? तर ज्यावेळेस आपण एखाद्या रिॲक्टंट सोबत म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल जेवढे ग्रुप्स असतील त्याच्यासोबत मी ज्यावेळेस ॲसिटिलेशन करतोय, जेवढे OH ग्रुप्स आहेत ते सगळेच्या सगळे ते काय होतात तर त्याचा ॲसिटेटमध्ये कन्वर्ट होतोय. त्यामुळे इथं जर बघायला गेला तर इथं 5च ग्रुप्स आहेत ना आपल्याकडं, म्हणजे हे 4 OH आणि हा एक 5 OH. इथं सेकंडरी OH आपल्याकडे 4 आहेत आणि प्रायमरी OH एक 5 आहे. सेकंडरी असू दे किंवा प्रायमरी असू दे काही फरक पडत नाही. जेवढे का OH आहे ते सगळ्याचं कन्व्हर्जन तो कशामध्ये करणार आहे, सो ॲसिटेटमध्ये करणार आहे. त्यामुळं 5 OH असल्या कारण इथं आपल्याला काय मिळाले, ग्लुकोज पेंटाएस्टेट. हे पेंटा का मिळाला, कारण 5 OH ग्रुप्स आहेत म्हणताना 5 हायड्रॉक्सिल ग्रुप्स आहेत हे सांगण्याचे काम ही रिॲक्शन करते. परत पुन्हा मी सांगतो तुम्हाला, तर या ओपन चेन एव्हिडन्स ऑफ ग्लुकोजमध्ये बघायला गेला तर तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स एकदम क्लब करून दिले जातात. म्हणजे व्हॉट इज द ॲक्शन ऑन ग्लुकोज. मग तुमच्या याच्यामध्ये व्हरायटीचे रिएजंट्स दिले जातील ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याची एक समरी म्हणून आपण हा पुढचा पार्ट घेतलेला आहे. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, ज्यावेळेस मी हॉट HI वापरला मला स्ट्रेट चेन मिळाला, म्हणजे माझ्या प्रोडक्टचं नाव काय आहे, एन हेक्झेन. ज्यावेळेस मी NH2OH वापरला मला कार्बोनिल ग्रुपचा एव्हिडन्स मिळाला, त्यावेळेस तो तुम्ही कुणासोबत रिॲक्ट केला होता, हायड्रॉक्सिल अमाइनसोबत रिॲक्शन केला होता. ज्यावेळेस तुम्ही HCN सोबत रिॲक्शन केला तो सुद्धा कार्बोनिल ग्रुपचाच एव्हिडन्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मिळणारा प्रोडक्ट कोण आहे तर सायनोहायड्रिन. ज्यावेळेस आपण ब्रोमिन वॉटरसोबत रिॲक्शन रन केली इथं अल्डिहाइड ग्रुपचा आपल्याला एव्हिडन्स मिळाला. इथं मिळणाऱ्या प्रोडक्टचं नाव काय, ग्लुकॉनिक ॲसिड. आणि डायल्यूट HMT सोबत ज्यावेळी मी रिॲक्शन केली मला प्रायमरी अल्कोहोलचा एव्हिडन्स मिळाला, त्या प्रोडक्टचं नाव आहे इथं आपल्याकडे सॅकॅरिक ॲसिड. आणि शेवटची रिॲक्शन ज्यावेळेस मी ॲसिडिक अनहायड्राइड सोबत रिॲक्शन केली त्यावेळी मला 5 हायड्रॉक्सिल ग्रुप्स आहेत हे कळालं, त्याच्या प्रोडक्टचं नाव आहे ग्लुकोज पेंटाएस्टेट. तर ही त्याची समरी आहे. तर या समरीवरून तुम्ही लक्षात ठेवू शकताय की कोणत्या रिॲक्शनला कोणता एव्हिडन्स दिला गेलेला आहे आणि त्यासोबत मिळालेल्या प्रोडक्टचं नाव काय असणार आहे. ओके, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. पुढच्या पार्टमध्ये हे लिमिटेशन्स आहेत. हे जे लिमिटेशन्स आहेत तरी कुणाचे आहेत तर ओपन चेनचे लिमिटेशन्स आहेत. म्हणजे ओपन चेन आहे तर त्या सगळ्या रिएजंटसोबत त्यानं रिॲक्शन केली, मग याच का रिॲक्शनसोबत त्यानं रिॲक्शन केली नाही तर त्यासाठी याला आपण लिमिटेशनमध्ये टाकतोय. म्हणजे ग्लुकोजसोबत बघायला गेला तर या ज्या पुढच्या ज्या रिॲक्शन दिल्यात तुम्हाला या रिएजंटच्या त्या रिॲक्शन झाल्याच नाहीत. म्हणजे परत पुन्हा शंका निर्माण झाली की खरंच ग्लुकोजमध्ये हा जे बाकीचे सगळे ग्रुप्स आपण बघितले ते खरंच आहेत का. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज डज नॉट गिव्ह द ॲडिशन रिॲक्शन विथ 2,4-DNP, त्याला आपण 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्रोजन असं म्हणतोय. याच्यासोबत ग्लुकोजनं रिॲक्शनला सपोर्ट केलंच नाही. ॲक्च्युली सपोर्ट करायला पाहिजे होता कारण हा सुद्धा अल्डिहाइड ग्रुपसाठीच रिॲक्शन आहे. नंतर परत पुन्हा ग्लुकोज डज नॉट गिव्ह द ॲडिशन रिॲक्शन सोडियम बायसल्फाइड. ही जी रिॲक्शन आहे तर ही अल्डिहाइड ग्रुपसाठी होते आणि त्यामध्ये जर अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे ही पण रिॲक्शन व्हायला पाहिजे होती. त्यासोबत ग्लुकोज डज नॉट गिव्ह द ॲडिशन रिॲक्शन विथ शिप बेस. शिप बेसची पण रिॲक्शन अल्डिहाइडसाठीच होते, ती सुद्धा रिॲक्शन झाली नाही. आणि त्यासोबत ज्यावेळेस ग्लुकोज पेंटाएसिडची मी रिॲक्शन करायला गेलो हायड्रॉक्सिल अमाइनसोबत ती सुद्धा रिॲक्शन झालीच नाही. म्हणजे याचाच अर्थ काय की खरंच बाबा याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे की नाही यावरती परत मोठा एक क्वेश्चन मार्क उभा राहिला आपल्यासमोर. पण हा जो कार्बोनिल ग्रुप आहे म्हणजे कुणाचा अल्डिहाइडचा तो नेमका कुठे होता तर त्यासाठी आपण पुढे बघतोय की हा जो कार्बोनिल ग्रुप आहे अल्डिहाइडचा तो रिंगमध्ये इन्व्हॉल्व झाल्यामुळे तो फ्री नव्हता, त्यामुळे यांच्यासोबत ही रिॲक्शन झाली नाही. तर त्यासोबत आपण बघतोय की पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे तर ते जे स्ट्रक्चर आहे ते सायक्लिक स्ट्रक्चर बनलेलं आहे आणि ते कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने बनलं तर ते आपण बघू शकतोय. तर या केसमध्ये सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज तर त्या रिएजंटसोबत ती रिॲक्शन झाल्या नसल्यामुळे तर आपण बघतोय की खरंच बाबा आता हा जो ग्लुकोज आहे त्यानं सायक्लिक फॉर्म बनवून घेतला का. मग त्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या हा डाटा इन्फॉर्मेशन आहे. तर या इन्फॉर्मेशनमध्ये आत्तापर्यंत कोणताही क्वेश्चन विचारला गेलेला नाही आहे. तुम्हाला हवी असेल तर ही माहिती जी आहे तुम्ही वाचून बघू शकता.
का? कारण याच्यामध्ये एकच मोस्ट इम्पॉर्टंट आहे की ग्लुकोज जर बघायला गेला तर ग्लुकोज जो आहे तो कुणासारखी आपलं स्ट्रक्चर रिझेंबल करायला लागला आहे, तर ग्लुकोज जो आहे तो आपल्या पायरन सारखं, म्हणजे हे स्ट्रक्चर आहे पायरनचं, पायरन सारखं जे स्ट्रक्चर आहे तो रिझेंबल करणार आहे. कधी? ज्यावेळेस तो रिंग स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होतोय त्यावेळेस. मग त्याच्यामध्ये परत पुन्हा आपण बघतोय एक त्याचा आहे अल्फा फॉर्म आणि दुसरा आहे आपल्याकडं बीटा फॉर्म. हे दोन फॉर्मचे स्ट्रक्चर जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. मग ते आपण बघूया. परत पुन्हा हा रिंग फॉर्म अडॉप्ट करत असताना नेमका चेंजेस काय होतात, तर तुमचा अल्डिहाइड ग्रुपचा हा C1 आणि जो 5th नंबरचा कार्बनचा OH आहे तो इथं पार्टिसिपेट केला जातोय रिंग कंपाऊंड बनवण्यासाठी. तर बघू ते स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीचं बनतंय. तर आपल्याकडे आहे सो हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. हॅवर्थ प्रोजेक्शन म्हणजे आपल्याला असे फ्लॅट स्ट्रक्चर काढायचे आहेत आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हटला तर आपण एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन करतोय त्या टाईपचे फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत. मग आपल्याला विचारला जातो कोणता, तर हॅवर्थ प्रोजेक्शनचा फॉर्म्युला. तर बघा हा जो क्वेश्चन आहे मार्च 2019, 20 ऑक्टोबर 2014 आणि 15ला विचारला गेला क्वेश्चन आहे. हा जो क्वेश्चन आहे तो फक्त आणि फक्त त्याच्या स्ट्रक्चरवरूनच क्वेश्चन येतोय. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरानोज किंवा ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ बीटा डी ग्लुकोपायरानोज. म्हणजे इथं आपल्याला अल्फा आणि हे दोन बीटा फॉर्म्स आहेत ते तुम्हाला आले पाहिजेत. मग त्याचसोबत तुम्हाला हे स्ट्रक्चर इथं आहे. या स्ट्रक्चरमध्ये बघायला गेला तर काही चेंजेस आहेत, ते चेंज कुठं आहे फक्त तो आपल्याला फक्त बघायचं आहे. हे स्ट्रक्चर ड्रॉ कसं करायचं याची मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक देतो. त्या ट्रिकमध्ये आपल्याला माहिती आहे आपण जे पहिलं ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढतोय ते परत पुन्हा मी थोडक्यात इथं काढून दाखवतो तुम्हाला. सो हिअर 2, 3, 4, 5 आणि आपल्याला हा CH2OH हा जो आहे हा आपल्याकडं असणारा ग्लुकोज आहे. ओके, तर या ग्लुकोजमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके, ज्यावेळेस मी ही 6 मेंबर ड्रिंक बनवून घेतोय बघा, चेक करा. आता मी आता जो पहिला स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवणार आहे ते कोणतं स्ट्रक्चर असणार आहे, अल्फा डी प्लस ग्लुकोपायरानोज. हा जो आहे पायरन सोबत आपली प्रॉपर्टी रिझेंबल करतोय म्हणताना मी याला म्हणतोय ग्लुकोपायरानोज. तर पायरनचे हे जे मी स्ट्रक्चर काढतोय बघा, आता हे मोस्ट VIMP स्ट्रक्चर आहे कारण या दोन्हीपैकी आपल्याला एक स्ट्रक्चर हमखास 2 मार्कासाठी ड्रॉ करायला लावतात. एक तर या ग्लुकोजचा असतंय किंवा फ्रक्टोजचा असतोय. तर मी थोडं नंबर देऊन घेतो सुरुवातीला. सो 1, 2, 3, 4, 5 आणि हा 6. आपण बघायला गेला तर असे त्याचे असणारे जे आपण आडवे HOH काढलेत त्यांची पोझिशन मी तुम्हाला सांगतो कशी असणार आहे. तर ही ट्रिक आहे, ही डोक्यात ठेवा तुम्ही. अल्फा विचारतात किंवा बीटा विचारतात. पहिली गोष्ट कोणती आहे तर याच्यामध्ये असणारे तुमच्याकडं जे राईटचे OH आहेत ते सगळेच्या सगळे आपण काय करणार आहे, सगळेच्या सगळे आपण OH खाली काढणार आहे. म्हणजे ते सगळे OH तुमचे कुठे असणार आहेत, इथं हा बिलो असणार आहेत. आणि जे लेफ्टला OH आहे तो OH कुठं असणार आपल्याकडं अबो असणार आहे. तर चेक करूया आपण हे स्ट्रक्चर. जेवढे राईटला आहेत तेवढे सगळे तुम्ही OH खाली करा. म्हणजे हा OH, हा H, परत पुन्हा 2 नंबरचा सुद्धा आपल्याला राईटलाच असतो हा OH, हा H लक्षात ठेवायचा आहे. 3 नंबरचा OH ग्लुकोज मधला हा लेफ्टला असतोय त्यामुळे तो OH वरती जाईल आणि हा H खाली. 4 नंबरचा राईटला असतोय म्हणताना तो OH खाली येईल आणि हा 5 नंबरला H असतोय आणि वरती शिल्लक असतो तुमचा रिंगच्या बाहेर CH2H. हा जो फॉर्म आहे हा अल्फा डी प्लस ग्लुकोपायरानोजचा फॉर्म आहे. जर आपण या नंबर 1च्या ठिकाणी OH जो खाली आहे तो OH जर तुम्ही वरती केला तर त्याचं नाव काय येतंय, बीटा. बघा चेक करून घ्या. म्हणजे बाकीचा पार्ट ॲज इट इज आहे. अल्फा विचारला की 1 नंबरचा OH खाली पाहिजे आणि बीटा विचारला की 1 नंबरचा OH वरती पाहिजे. तर ही छोटीशी ट्रिक आहे. आणि त्यासोबत जे राईटला आहेत ते सगळे तुम्ही खाली काढायचे OH आणि जो लेफ्टला OH आहे तो वरती काढायचा आहे. तर या स्ट्रक्चरवरून तुम्हाला क्वेश्चन विचारला जातोय. हे दोन्ही स्ट्रक्चर तुम्ही करून जा. नेक्स्ट आहे आपल्याकडं फ्रक्टोज. जसे ग्लुकोजची आपल्याला रिॲक्शनबद्दल इन्फॉर्मेशन होती ती रिॲक्शनबद्दल इन्फॉर्मेशन नाही आहे, फक्त ग्लुकोजचं आपल्याला स्ट्रक्चरबद्दल इन्फॉर्मेशन आहे. जसा ग्लुकोज तो पायरन सोबत आपली प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यासारखी स्ट्रक्चर रिझेंबल करतोय, तर फ्रक्टोज जो आहे तो फ्रक्टोज फ्युरन सारखं स्ट्रक्चर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मग फ्रक्टोजबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. तर ही सुद्धा इन्फॉर्मेशन आतापर्यंत कुठेही विचारली गेली नाही आहे. आपल्याला फक्त फ्रक्टोजचे 2 स्ट्रक्चर्स पडतात, एक तर अल्फा फॉर्म किंवा बीटा फॉर्म.
तर फ्रक्टोजचं स्ट्रक्चर जर बघायला गेला तर मी थोडंसं स्ट्रक्चर काढून दाखवतो. CH2OH, C डबल बॉन्ड O आणि मग 3 4 ओके 5 आणि हा आपल्याकडे 6वा असणार आहे. 3 नंबरचा OH आपल्याला लेफ्टला काढायचा आहे, कारण नंबर सिस्टम आपण वरूनच देतोय 1 2 3 4 5 आणि 6. तर हे जे स्ट्रक्चर आहे ते फ्रक्टोजचं स्ट्रक्चर आहे, ओपन चेनचं, कारण फ्रक्टोजमध्ये किटोनिक ग्रुप आहे. फ्रक्टोजमध्ये तुम्हाला जर आयसोमरची संख्या विचारली गेली तर फ्रक्टोजमध्ये जर बघायला गेला तर 2n यांची व्हॅल्यू काय आपल्याकडं, हा एक कायरल कार्बन आहे, हा एक कायरल कार्बन आणि हा एक कायरल, म्हणजे फ्रक्टोजमध्ये आपल्याकडे 3च कायरल कार्बन्स आहेत. त्यामुळे जर मी 2^3 जर केला तर याच्या टोटल आयसोमरची संख्या होती किती, फक्त आपल्याकडे 8. जर एखादा आयसोमरवरून क्वेश्चन आला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. का, कारण तर सेकंडरी अल्कोहोलची संख्या 3 आहे, प्रायमरीची संख्या 2 आहे. ग्लुकोजमध्ये बघायला गेला तर सेकंडरी अल्कोहोल जे आहेत ते 4 आहेत आणि प्रायमरी अल्कोहोल एकच आहे. त्यावरून क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. ओके, तर आपण फ्रक्टोजसाठी स्ट्रक्चर बघूया आता. चला, फ्रक्टोज आहे तो कुणासारखी प्रॉपर्टी रिझेंबल करतो किंवा कुणासारखं स्ट्रक्चर शो करतोय, तर तो स्ट्रक्चर शो करतोय फ्युरन सारखा. त्यामुळे याचं नाव आहे बीटा डी मायनस फ्रक्टोफ्युरॅनोज किंवा अल्फा डी मायनस फ्रक्टोफ्युरॅनोज. अल्फा आणि बीटा फॉर्म्स आहेत. तर हे मायनस साइन कशामुळे आलं आहे, ज्या वेळेस मी सुक्रोजचं हायड्रोलिसिस करतोय मला काय मिळतोय, ग्लुकोज आणि फ्रक्टोज. पण फ्रक्टोज जो आहे त्याचं रोटेशन बघायला गेला तर -92 डिग्री आहे आणि या -92 डिग्रीमुळं हे जे निगेटिव्ह साईन आहे हे निगेटिव्ह साईन येते. म्हणजेच काय, तर त्याचं रोटेशन आहे ते, बाकी काही लक्षात ठेवायचं, फक्त रोटेशन आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकताय. परत पुन्हा याच्यामध्ये तुमचे जे राईटचे जेवढे ग्रुप्स होते ते तुम्ही बॉटमला काढायचे आहे आणि जो लेफ्टला OH होता तो तुम्हाला अपला काढायचा आहे. फक्त फरक चेंज एवढाच होतोय की इथं 5 मेंबर ड्रिंक असल्यामुळे तुमचा 1 नंबरचा CH2OH तो बाहेर जातोय, त्यामुळे तुमचा 3rd नंबरचा कार्बन तो हा इथं येतोय, त्यामुळे इथला OH वरती असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबत OH जर बॉटमला आला तो त्याचा अल्फा फॉर्म आहे आणि OH जर अप वरती गेला तर तो त्याचा बीटा फॉर्म आहे. हे 2 स्ट्रक्चर आपल्याला विचारले जातात, त्यामुळे हे दोन्ही मोस्ट VIMP स्ट्रक्चर्स आहेत, हे तुम्ही करू शकता. पुढच्या केसमध्ये आपण बघतोय डायसॅकराइड्स. ओके, आतापर्यंत आपण मोनोसॅकराइडचा सगळा स्टडी केला. डायसॅकराइड, या डायसॅकराइडमध्ये बघायला गेला तर डायसॅकराइड्स ऑन हायड्रोलिसिस गिव्ह 2 सेम ऑर डिफरंट मोनोसॅकराइड. म्हणजे हे जे डायसॅकराइड सेम एकाच स्टेपचे 2 देऊ शकतात किंवा वेगवेगळे 2 तुम्हाला ते मोनोसॅकराइड प्रोव्हाइड करू शकतात. नंतर त्या डायसॅकराइडचा फॉर्म्युला जर बघायला गेला तो आपल्याला असा आहे C12H22O11. ओके, त्या डायसॅकराइडमध्ये आपण बघू शकतोय हिअर 2 मोनोसॅकराइड molecules are joined by oxygen atom. हे जे 2 मोनोसॅकराइड आहेत आपण काय करणार आहे, ऑक्सिजन ॲटम तुम्ही एक कनेक्ट करणार आहे, त्याला आपण म्हणतोय आणखी एक नाव आहे त्याला ग्लायकोसायडिक लिंकेज. पुढच्या पार्टमध्ये बघा, द लिंकेज बिटवीन 2 मोनोसॅकराइड्स molecules to the oxygen atom is called as a glycosidic linkage. त्याच्यामध्ये आपल्याला बघतोय एक्झाम्पल जे आहेत, एक आहे सुक्रोज, नंतर आहे माल्टोज आणि तिसरं जे एक्झाम्पल आहे ते आपल्याकडं लॅक्टोज. हे 3 एक्झाम्पल आपल्याकडे आहेत. तर त्या सुक्रोजच्या स्ट्रक्चरवरून सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला गेला आहे, त्यामुळे त्याचं देखील स्ट्रक्चर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर सेकंड पार्टमध्ये आपण बघतोय स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज. पहिला त्यातला सुक्रोज जर बघायला गेला तर सुक्रोज बद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला, सुक्रोज इज नोन ॲज अ केन शुगर ऑर कॉमन टेबल शुगर. जसं हॉटेलमध्ये आपण जेवायला गेल्यानंतर ओके टेबलवरती आपल्याला सॉल्ट दिसतोय बघा, त्याला आपण कॉमन टेबल सॉल्ट असं म्हणतात. म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजे आपल्याकडे असणारा मीठ, त्याचसोबत साखर सुद्धा बघितली जाते आपल्याकडं की टेबलवरती ठेवतो, त्यामुळे त्याला कॉमनली टेबल शुगर असं देखील म्हटलं जाते. तो आहे आपल्याकडं सुक्रोज. या सुक्रोजमधलं असणारं लिंकेज खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ते 100% विचारलं जाते आपल्याला. तो लिंकेज कुणामध्ये आहे तर C1 अल्फा डी ग्लुकोपायरानोज इज लिंक्ड विथ C2 बीटा डी फ्रक्टोफ्युरॅनोज. बघा इथं हा जो आहे हा आपला अल्फाचा आयसोमर आहे, म्हणजे याचा OH खाली आहे. दुसरा जो आहे तो बीटाचा आयसोमर आहे, पण आपण ही जी रिंग आहे बघा इथं केअरफुली बघून घ्या, इकडे हा 5 नंबर आहे, इकडे हा 2 नंबर आहे. त्यामुळं इथं बघायला गेला तर ती मगाशी जे आपण स्ट्रक्चर बघितलं ते स्ट्रक्चर तर पलटून घेतलेलं आहे.
दोघं पण बघायला गेला तर या टाईपनं अल्फा बीटा, ओके, याला ग्लायकोसायडिक लिंकेज असं म्हणतात. मग शॉर्टमध्ये तुम्ही त्याला 1,2 अल्फा बीटा ग्लायकोसायडिक लिंकेज म्हणू शकताय. तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे C1 अल्फा डी ग्लुकोपॅरॅनोज, म्हणजे C1 हा ग्लुकोजचाच असतोय आणि C2 बीटा डी फ्रक्टोफिरॅनोज, म्हणजे C2 हा तुमचा फ्रक्टोजचाच असतोय. याच्याबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. सुक्रोज इज अ नॉन रिड्युसिंग शुगर, मोस्ट VIMP. सुक्रोज कोण आहे आपल्याकडं, तर नॉन रिड्युसिंग शुगरचं काम करायला लागलाय. नंतर सुक्रोज इज अ डेक्स्ट्रोरोटेटरी, म्हणजे सुक्रोज जर बघायला गेला नेचरमध्ये अवेलेबल असताना तो डेक्स्ट्रोरोटेटरी आहे. त्याचं रोटेशन किती दिलं बघा, +66.5 डिग्री. पण ज्यावेळेस मी हायड्रोलिसिस करतोय मला काय मिळतोय, डेक्स्ट्रोरोटेटरी ग्लुकोज मिळतोय आणि लिव्होरोटेटरी मला फ्रक्टोज मिळतोय. तरी लिव्हो का आलं रोटेशन, तर त्यामागचं कारण बघा, लिव्हो रोटेशन इज -92.4 डिग्री अँड डेक्स्ट्रोज हिअर या जर बघायला गेला तर त्याचं रोटेशन आहे +52.7 डिग्री. हे रोटेशन्स देखील आपल्याला जे क्वेश्चन्स असतात मल्टिपल चॉईसचे त्यामध्ये तुम्हाला पडू शकतोय, त्यामुळे हे रोटेशन देखील तुम्ही पाठ करून जावा. ओके. नंतर बट हायड्रोलिसिस इट चेंजेस इट्स साइन हिअर, इट इज इनवर्ट शुगर. कसं होतंय, ज्यावेळेस आपण हायड्रोलिसिसच्या आधी बघितला तर हा कसा आहे आपल्याकडं डेक्स्ट्रोरोटेटरी आहे, पण ज्यावेळेस मी हायड्रोलिसिस करतोय हा लिव्होरोटेटरी फ्रक्टोज देतोय आणि डेक्स्ट्रोरोटेटरी आपल्याला कोण देतोय, ग्लुकोज देतोय. इथं फ्रक्टोजचं रोटेशन जास्त असल्या कारणानं रिझल्टंट रोटेशन बदलतंय, ते लिव्हो होतंय. यालाच म्हटलं जातं इनवर्ट शुगर. म्हणजे सुक्रोजचं आणखी एक नाव आहे आपल्याकडे कोणतं, तर इनवर्ट शुगर. पुढच्या केसमध्ये आपण बघतोय तर माल्टोज. माल्टोजमध्ये तुम्ही जर बघायला गेला सो माल्टोज इज ऑब्टेन बाय पार्शियल हायड्रोस ऑफ स्टार्च. माल्टोजचं स्ट्रक्चर आतापर्यंत पडलेलं नाही आहे आपल्याला, पण तुम्हाला CTच्या एक्झामला एखाद्या वेळेस याचा जो मोनोमर आहे तो विचारला जाऊ शकतो. ओके. जे असे कोणते दोन मोनोमर कनेक्ट करून घेतलेत, तर त्यातला पहिला आहे C1 अल्फा डी ग्लुकोपायरानोज आणि दुसरा आहे C4 अल्फा डी ग्लुकोपायरानोज. म्हणजे दोन्ही पण ग्लुकोजचेच आहेत, एकाचा C1 आहे आणि दुसऱ्याचा C4 आहे. त्याला आपण शॉर्टमध्ये C1C4 ग्लायकोसायडिक लिंकेज असं देखील म्हटलं जातं. हे त्याचं स्ट्रक्चर आहे, आता पण ते स्ट्रक्चर पडलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही बघून जाऊ शकताय. हा एक रिड्युसिंग शुगरच्या कॅटेगरीमध्ये येतोय. नेक्स्ट पुढे आपल्याकडं लॅक्टोज. तर लॅक्टोजमध्ये बघायला गेला तर लॅक्टोज जो आहे तुमचा तो एक मिल्क शुगरच्या नावानं ओळखला जातोय, म्हणजे दुधामध्ये हा सापडतोय आपल्याला. नंतर या लॅक्टोजमध्ये असणारं परत पुन्हा जे लिंकेज आहे ते आपल्याला CTसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर C1 अल्फा डी गॅलॅक्टोपायरानोज, कारण याच्यामध्ये गॅलॅक्टो युनिट असतोय, आणि इथं C4 बीटा डी ग्लुकोपायरानोज, म्हणजे दोन्हीही बीटाचेच युनिट्स आहेत, पण एक आहे गॅलॅक्टोचा आणि दुसरा आहे ग्लुकोजचा. म्हणताना याला शॉर्टमध्ये C1C4 बीटा लिंकेज असं म्हटलं जाते. तरी त्याचं स्ट्रक्चर आहे आणि हा सुद्धा एक रिड्युसिंग शुगरच्या कॅटेगरीमध्ये येतोय. पुढच्या पार्टमध्ये आपण बघतोय पॉलिसॅकॅराइड. आणि पॉलिसॅकॅराइडमध्ये आपण बघितलं होतं की आपण याच्यामध्ये पॉलिसॅकॅराइड्स, a large number of same or different monosaccharide units are linked together by glycosidic linkage. म्हणजे खूप असे मोनोसॅकॅराइड जे युनिट्स आहेत ग्लायकोसायडिक लिंकेज थ्रू कनेक्ट केले जातात, त्याला आपण म्हणतो पॉलिसॅकॅराइड्स. आणि त्या पॉलिसॅकॅराइडचा एक फॉर्म्युला जो आहे तो आहे आपल्याला कोणता, C6H10O5 N टाइम्स. हा जो आहे हा आपल्याकडे स्टार्चचाच फॉर्म्युला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. या स्टार्चमध्ये आपण बघतोय की हे प्लांट ओरिजिनमधून आहे. या स्टार्चमध्ये आपण जर बघायला गेलो सो स्टार्च इज अ मेन स्टोरेज पॉलिसॅकॅराइड ऑफ प्लांट. मध्ये हा प्लांटमध्ये आढळून येणारा तुमचा हा स्टार्च आहे. स्टार्चमध्ये जर बघायला गेला तर स्टार्च जे सोर्स आहेत ते आपल्याला दिलेत बघा, इट फाउंड इन सिरियल्स, रूट्स, ट्यूबर्स अँड सम व्हेजिटेबल्स. याच्यामध्ये हा स्टार्च मिळतो आपल्याला. सो इट इज अ पॉलिमर ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरानोज, इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. इट इज अ पॉलिमर ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरानोज, कारण हा ग्लुकोजचा असणारा तुमचा एक ग्लुकोज इथं मोनोमर म्हणून काम करणारा हा तुमचा असणारा स्टार्च आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याचे दोन युनिट्स आहेत, एक आहे अमायलोज आणि दुसरा आहे अमायलोपेक्टिन. मग अमायलोज आणि अमायलोपेक्टिनमधून तुम्हाला इन केस कधी डिस्टिंग्विशमधून सुद्धा क्वेश्चन येण्याचे चान्स आहेत. तर अमायलोज हा एक वॉटर सोल्युबल असणारा कंपाऊंड आहे, तर अमायलोपेक्टिन हा वॉटर इनसोल्युबल असणारा कंपाऊंड. हे झालं पहिलं डिस्टिंग्विश. दुसरं आपल्याकडं अमायलोजमध्ये बघायला गेला तर आपल्याकडं 15 ते 20% स्टार्च असते आणि अमायलोपेक्टिनमध्ये बघायला गेला तर आपल्याकडं 80 ते 85% स्टार्च असते.
अमायलोज हे जे आहे एक लिनियर स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त असे अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणजे एक स्ट्रेट चेन मिळते, ते अमायलोजमध्ये मिळते. आणि ज्यावेळेस आपण जातोय कुठं तर याच्यामध्ये अमायलोपेक्टिनमध्ये, तर आपल्याला तिथं हे ब्रांच स्ट्रक्चर मिळते. त्यामुळे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकताय की बाबा त्या लिंकेजवरून क्वेश्चन येऊ शकतो, किंवा आपल्याला असणारा वॉटर सोल्युबल किंवा इनसोल्युबल किंवा त्याचे पर्सेंटेज जो स्टार्च दिला आहे त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तर हा जो आहे हा आपल्याला आहे सेल्युलोज, त्याचा पुढचा पार्ट. इट इज द मोस्ट अबंडंट सबस्टन्स इन प्लांट किंगडम. परत पुन्हा प्लांटमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा हा जो आहे हा सेल्युलोज आहे. इट इज प्रेझेंट इन सेल वॉल ऑफ प्लांट सेल. प्लांट सेलमध्ये हा सेल वॉलमध्ये तुम्हाला दिसून येतोय. तर याच्यामध्ये जर बघायला गेला तर इट इज अ स्ट्रेट चेन. परत पुन्हा बघा, इट इज अ स्ट्रेट चेन पॉलिसॅकराइड ऑफ बीटा डी ग्लुकोपॅरनोज. म्हणजे अमायलोजमध्ये अल्फा डी ग्लुकोज असतोय, पण याच्यामध्ये बघायला गेला तर हा बीटा डी C1C4 बीटा डी आहे, आणि हा सुद्धा एक स्ट्रेट चेनच कंपाऊंड आहे, जसा अमायलोज आहे तसा सेम. नंतर याच्यामध्ये हे ग्लायकोसाइडिक लिंकेज तुम्हाला दिलं गेलं आहे. आणि परत पुन्हा इथं ह्युमन कॅनॉट हायड्रोलाइज सेल्युलोज ड्यू टू लॅक ऑफ एन्झाईम रिक्वायर्ड फॉर द हायड्रोलिसिस. जी ह्युमन बॉडी आहे म्हणजे आपली जी बॉडी आहे, या सेल्युलोजला आपण हायड्रोलाइज करू शकत नाही, म्हणजे पचवू शकत नाही. का? कारण त्या टाईपचा लागणारा आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम प्रेझेंट नसतोय. त्यामुळं हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे सेल्युलोजचं स्ट्रक्चर. नेक्स्ट केसमध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ग्लायकोजन. हे ग्लायकोजनचं स्ट्रक्चर जर बघायला गेलं तर खूप म्हणजे खूप मोठं, म्हणजे हायली एक्सटेन्सिव्ह, म्हणजे अमायलोपेक्टिनपेक्षाही खूप असं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे. त्यामुळे याच्या स्ट्रक्चरवरती कधीच क्वेश्चन आतापर्यंत पडला नाही आणि कधी पडणार सुद्धा नाही आहे. सो हा जो असतोय ग्लायकोजन हा असतोय आपल्या ॲनिमल बॉडीमध्ये असतोय. सो इन ॲनिमल बॉडी ग्लुकोज इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. तर ॲनिमल बॉडीमध्ये हा जो ग्लुकोज आहे ओके इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन हा स्टोअर करून ठेवला जातोय. तर याच्यामध्ये बघायला गेला तर याला आणखी एक नाव देण्यात ॲनिमल स्टार्च. तर आपल्याला सीईटीसाठी क्वेश्चन देतात ॲनिमल स्टार्च. तर ॲनिमल स्टार्च म्हणजे कोण असतोय? हा तुमचा ग्लायकोजन असतोय. स्ट्रक्चर इज सिमिलर टू अमायलोपेक्टिन. जस्ट मग म्हटलं होतं अमायलोपेक्टिन सारखं असते, पण त्याच्यापेक्षा कसं आहे, सो इट इज अ हायली ब्रांच स्ट्रक्चर, म्हणजे खूप त्याच्यापेक्षा ब्रांच स्ट्रक्चर मोठं स्ट्रक्चर आहे. आणि इट इज यूज ॲज इन्स्टंट एनर्जी. तर आपल्या बॉडीमध्ये हा प्रेझेंट असतो. ज्यावेळेस आपल्याला एनर्जीची गरज असते तेव्हा तो एनर्जी प्रोड्यूस करून देत असतो. त्यामुळे याला इन्स्टंट एनर्जीचा सोर्स असं देखील म्हटलं जातं. तर हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत कार्बोहायड्रेटचे, जे आतापर्यंत कधी विचारले गेले नाहीत, पण आपल्या सिलेबसला आहेत. म्हणताना तुम्ही एक नजर याच्यावरती मारू शकताय, आणि जर हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय. इम्पॉर्टन्स ऑफ कार्बोहायड्रेट. तर या काही टेस्ट आहेत कार्बोहायड्रेटच्या, म्हणजे एखाद्या कंपाऊंडमध्ये जो कार्बोहायड्रेट आहे तो प्रेझेंट आहे की नाही हे ओळखण्यासाठी टेस्ट फॉर कार्बोहायड्रेट्स. म्हणजे तुम्ही सॅम्पल घेतला, त्या सॅम्पलमध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲड केला, तर ते सॅम्पल जे आहे ते पूर्णपणे जळालं, त्याला आपण म्हणतोय चार्ड रेसिड्यू ऑफ कार्बन. ते पूर्णपणे जळालं तर आपण समजून घेऊ शकतोय की खरंच हा त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे. त्यासोबत मी डायल्यूट HNO3 वापरला. मी सॅम्पल घेतलं, त्या सॅम्पलमध्ये मी डायल्यूट HNO3 ॲड केला. मला पहिल्यांदा येलो कलर दिसाला, आणि नंतर तो जो कलर आहे तो रेडमध्ये कन्वर्ट झाला. मग मी म्हणू शकतो हां बाबा खरंच याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे, म्हणजेच शुगर प्रेझेंट आहे. तिसरं आहे आपल्याला टोलन्स टेस्ट. त्या टोलन्स रिएजनमध्ये आपण बघतोय त्याकडे ते सिल्वर मिरर कलर येतोय, आणि फिलिंग सोल्युशनमध्ये आपण बघतोय त्याकडे रेड प्रेसिपिटेट येतोय. तर पाचवी जी टेस्ट आहे ती आहे मॉलिस टेस्ट. तर मॉलिस टेस्टमध्ये आपण काय करतोय, ते सॅम्पल घेतलं जाते, मॉलिस रिएजंट ॲड केला जातोय, आणि नंतर ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर सोल्युशन ओततोय त्यावेळेस मला वॉयलेट रिंग ॲट द जंक्शन, म्हणजे ज्यावेळेस हे दोन टेस्ट आपण एकमेकांमध्ये मिक्स करतोय, मिक्स केल्यानंतर जे सोल्युशन जाऊन टच होतंय, आणि त्या टच होणाऱ्या जागेला आपण जंक्शन असं म्हणतोय. त्या जंक्शनला कोणता कलर येतोय तर वॉयलेट रिंग मिळते, त्याला आपण म्हणू शकतो की मग हा जो आहे हा शुगर कंपोनंट आहे. शेवटची टेस्ट आपल्याला बेनेडिक्ट टेस्ट, त्याच्यामध्ये रेड प्रेसिपिटेट आपल्याला मिळतोय. तर या ज्या आहेत या कार्बोहायड्रेटच्या म्हणजेच शुगर फाइंड आउट करायच्या सगळ्या टेस्ट आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. सो प्रोटीनमध्ये तुम्ही जर बघायला गेला, हा प्रोटीनचा जो क्वेश्चन आहे तो येतोय त्याच्या पेप्टाइड लिंकेजवरून हा क्वेश्चन रिलीज केला जातोय. तर हा जो क्वेश्चन आहे मार्च 2016, 18, 19, 22, 23 आणि ऑक्टोबर 15, म्हणजे इतक्या जास्त वेळा पडला गेला हा क्वेश्चन आहे. प्रोटीनच्या इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकताय. सो प्रोटीन्स आर द बायोपॉलिमर ऑफ अ लार्ज नंबर ऑफ अल्फा अमिनो ॲसिड्स. परत पुन्हा याच्यामध्ये जर बघायला गेला तर आपल्याकडे नायट्रोजन असतोय, त्यासोबत आपल्याकडं कार्बोक्सिल ओके तो ग्रुप असतोय.
तर याच्यामध्ये आणखी काही एलिमेंट्स असतात कार्बन, जसं की हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, जसं की मेटलसुद्धा असतात मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, झिंक. द मोस्ट इम्पॉर्टंट, ऑल प्रोटीन्स आर द पॉलिमर ऑफ अल्फा ॲमिनो ॲसिड. हे सगळेच्या सगळे जे प्रोटीन्स आहेत ते कुणाचे पॉलिमर्स आहेत, तर ते अल्फा ॲमिनो ॲसिड्स. ओके, तर ॲमिनो ॲसिडमध्ये आपण बघतोय की याच्यामध्ये एक असतोय तुमचा ॲसिडिक ग्रुप आणि दुसरा असतोय आपल्याकडं अमाइन ग्रुप. तर हा जो आहे हा झ्विटेरा आहे ना. झ्विटेरा आयनमध्ये जर बघायला गेला तर ज्यावेळेस एखादा ॲसिड ग्रुप आणि अमाइड ग्रुप ॲसिड आणि अमाइन ग्रुप एकाच मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असतो, त्यावेळेस हा जो ॲसिड जो आहे तो H+ रिलीज करायचं काम करतोय आणि जो अमाइन ग्रुप आहे तो बेसिक असल्यामुळे तो H+ घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तो घेतल्यामुळे हा तुमचा NH3+ आणि हा दिल्यामुळे O-, म्हणजे एकाच वेळेस दोन्ही चार्जेस येतात, म्हणून त्याला डायपोलर आयन म्हणतात. दुसरं नाव आहे त्याचं झ्विटेर आयन. आपल्याकडे हे ॲमिनो ॲसिडचं क्लासिफिकेशन आहे जे आपल्याला 3 मार्कासाठी हा क्वेश्चन बनू शकतोय. सो क्लासिफाय ॲमिनो ॲसिड्स असा. तर क्लासिफिकेशनमध्ये आपण बघू शकतोय ॲसिडिक ॲमिनो ॲसिड आहे, आपल्याला बेसिक ॲमिनो ॲसिड आणि न्यूट्रल ॲमिनो ॲसिड्स, हे 3 मेनली क्लासिफाय करण्यात आलेत. तर ॲसिडिक ॲमिनो ॲसिडमध्ये आपल्याला असं बघतोय, इफ कार्बोझॅलिक ग्रुप्स आर मोर इन नंबर दॅन अमिनो ग्रुप, म्हणजे इथं कार्बोझॅलिक ॲसिडची ग्रुप संख्या जास्त असते त्याला आपण म्हणतो ॲसिडिक ॲमिनो ॲसिड. या कॅटेगरीमध्ये आपण एक्झाम्पल देऊ शकतो ग्लुटामिक ॲसिड, अस्पार्टिक ॲसिड. दुसरा जो आहे आपल्याला बेसिक ॲमिनो ॲसिड, इफ अमिनो ग्रुप्स आर मोर इन नंबर दॅन कार्बोझॅलिक ग्रुप, म्हणजे इथं अमाइन ग्रुपची संख्या जास्त असते कार्बोक्सिलपेक्षा, तर अशा केसमध्ये मी त्याला बेसिक ॲमिनो ॲसिड म्हणणार आहे. हिस्टिडाइन आहे, अर्जिनाइन आहे आणि लायसिन आहे. आपल्याकडे 3 एक्झाम्पल्स आहेत आणि ते 2 एक्झाम्पल ॲसिडचे फिक्स आहेत. बाकी रिमेनिंग सगळे जे 15 अमिनो ॲसिड्स आहेत ते आपल्या न्यूट्रलच्या कॅटेगरीमध्ये येतात. मग न्यूट्रल म्हणजे कोण असणार आपल्याकडं, द अमिनो ॲसिड्स हॅव्हिंग इक्वल नंबर ऑफ अमिनो अँड कार्बॉक्सिल ग्रुप असं मी म्हणू शकतोय. म्हणजेच ॲसिड आणि बेसचे ग्रुप्स सगळे इक्वल नंबरमध्ये जे असणार आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतोय, न्यूट्रल अमिनो ॲसिड्स. तर या कॅटेगरीमध्ये नंबर ऑफ आपल्याकडे एक्झाम्स आहेत. व्हॅलिन आहे, आयसोल्युसिन आहे, फिनिल ॲलानाइन आहे, नंतर ल्युसिन, मिथिओनिन, थ्रिओनिन, ट्रिप्टोफॅन, ग्लायसिन, ॲलानाइन, ग्लुटामाइन, पार्झिन, प्रोलिन, सिरिन, सिस्टीन आणि टायरोसिन. इतके सगळे एक्झाम्पल्स, यातले कोणतेही तुम्ही 2-3 एक्झाम्पल लिहू शकता. तर आपल्याकडं इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आणि नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड असे 2 टाईपचे अमिनो ॲसिड्स आहेत. तर दोज अमिनो ॲसिड्स विच कॅनॉट बी सिंथेसाइज्ड आवर बॉडी, they are supplied through diet are called as essential amino acids. म्हणजे असे अमिनो ॲसिड जे आपली बॉडी प्रोड्यूस करू शकत नाही, जे आपण खातोय त्याद्वारे आपल्याला मिळतात, त्यांना आपण इसेन्शियल अमिनो ॲसिड्स म्हणतात. मग हे लक्षात ठेवण्यासाठी टोटल इसेन्शियलवाले 10 अमिनो ॲसिड्स आहेत आणि नॉन इसेन्शियलचे 10 आहेत. मग तुम्हाला एखाद्या वेळेस एक्झाम्पल थ्रू विचारलं जाऊ शकते, त्यासाठी छोटीशी ट्रिक आहे. ट्रिक फॉर इसेन्शियल अमिनो ॲसिड, VIP हॉल में TT. ओके, मग तुम्ही तिथं VIP हॉल में ताता थैया असं सुद्धा म्हणू शकता लक्षात ठेवण्यासाठी. तर व्ही म्हणजे कोण असणार तर आपल्याला बघा, सो व्ही फॉर व्हॅलिन, I फॉर आयसोल्युसिन, P फॉर फिनिल ॲलानाइन, H फॉर हिस्टिडाइन, A फॉर अर्जिनाइन, L फॉर लायसिन, अनदर L फॉर ल्युसिन, M फॉर मिथिओनिन, T फॉर थ्रिओनिन आणि लास्ट जो T आहे तो आहे ट्रिप्टोफॅन. याचे आपल्याला 3 लेटर किंवा 1 लेटर सिम्बॉल्स विचारले जाऊ शकतात. 1 लेटर सिम्बॉलमध्ये ट्रिप्टोफॅन इज अ मोस्ट VIMP सिम्बॉल, ट्रिप्टोफॅन. आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखी काय लायसिन, K, हे 2 VIMP सिम्बॉल्स आहेत, हे तुम्हाला बघून जावे लागतील. त्यासोबत आपल्याला आहेत नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड. यांना नॉन इसेन्शियल असं का म्हटलं गेलंय, कारण बघा, दोज अमिनो ॲसिड्स विच सिंथेसाइज बाय द बॉडी, म्हणजे ती आपली बॉडी सिंथेसाइज करू शकते, बाहेरून खाण्याची आपल्याला गरज नाही आहे, त्याला आपण काय म्हणू शकतोय की नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड. मग याच्यामध्ये आपल्याला छोटीशी ट्रिक आहे, ती 10 अमिनो ॲसिड्स ओळखण्यासाठी. तर गा 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 PSCT, याच्यामध्ये एक छानसं गाणं आहे, गा गा, तो गाणं म्हणण्यासाठी सांगतोय. म्हणताना हे गाणं आपण असं म्हणतोय, फुलों सा चेहरा तेरा, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये सो पहिला जो जी आहे तो आहे ग्लायसिन, नंतरचा जो A आहे तो ॲलानाइन, पुढचा जो G आहे ग्लुटामिक ॲसिड, A आहे तो अस्पार्टिक ॲसिड, G आहे तो ग्लुटामाइन, A आहे तो अस्पॅराझिन, P फॉर फ्लोरिन, S फॉर सिरिन, C फॉर सिस्टीन आणि T फॉर इथं टायरोसिन. याच्यामध्ये परत पुन्हा मोस्ट VIMP जे सिम्बॉल्स आहेत तो आहे आपल्याकडं, एक आहे ग्लुटामिक ॲसिड आणि दुसरा आहे अस्पार्टिक ॲसिड. मोस्ट VIMP सिम्बॉल्स हे 2 आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर जी मगाशी आपण जे बघितलं त्या मगाच्या याच्यामध्ये जर विचार करायला गेला तर आपल्याकडं याच्यामध्ये हा 1, 2, 3 दीज आर दी बेसिक अमिनो ॲसिड. हे कोण आहे तर हे बेसिक आहेत.
नंतर पुढच्या पार्टमध्ये जर मी आलो तर याच्यामध्ये ग्लुटॅमिक ॲसिड आणि अस्पार्टिक ॲसिड हे कोण आहेत तर ॲसिडिक ॲमिनो ॲसिड, बाकी रिमेनिंग सगळे 15 न्यूट्रल ॲमिनो ॲसिडच्या कॅटेगरीमध्ये येतात. तर हे काही त्याचे स्ट्रक्चर्स आहेत जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा त्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असणारे ग्रुप्स कोणते आहेत. फॉर एक्झाम्पल ॲसिडिक ॲमिनो ॲसिड, तर हे दोन आहेत, ग्लुटॅमिक ॲसिड आणि अस्पार्टिक ॲसिड, हे तुम्ही दोन म्हणू शकताय. बेसिक म्हणायला गेला तर हिस्टिडीन, अर्जिनाइन, लायसिन. तर ॲमिनो ॲसिड विच कंटेन सल्फर, सल्फर कोणाकोणामध्ये आहे तर मिथिओनिनमध्ये आहे आणि सिस्टीनमध्ये आहे. हायड्रॉक्झिल अमाइन, ओके, तर हायड्रॉक्झिल ग्रुप कोणामध्ये आहे तर सेरिनमध्ये आणि टायरोसिनमध्ये. ॲरोमॅटिक रिंग कोणामध्ये फिनिलॅलनाइन, ट्रिप्टोफॅन आणि टायरोसिनमध्ये. एक्सेप्ट, मोस्ट इम्पॉर्टंट लाईन आहे, एक्सेप्ट ग्लायसिन ऑल ॲमिनो ॲसिड्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ग्लायसिन सोडला तर बाकीचे सगळेचे सगळे जे ॲमिनो ॲसिड ते ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहेत. ग्लायसिन हा ऑप्टिकल इनॅक्टिव्ह आहे. याच्यामध्ये जुलै 2023 मध्ये जो क्वेश्चन विचारला गेला तो क्वेश्चन जो आहे तो ग्लायसिनवरून विचारण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला ही ग्लायसिन जे स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला लक्षात ठेवा. त्याचसोबत मोस्ट व्हीआयपी स्ट्रक्चर थोडंसं वेगळे पण आहे त्या स्ट्रक्चरमध्ये, तो आहे आपल्याला प्रोलीन. कारण हे एक स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण कॉम्बो स्ट्रक्चर आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं ते स्ट्रक्चर बघून जावं लागणार आहे. तर हे होते आपल्याला इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल ॲमिनो ॲसिड्स. नंतर स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. त्या स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनमध्ये जर बघायला गेला तर पहिल्यांदा असतो आपल्याला पेप्टाइड बॉन्ड किंवा त्याला आपण म्हणतो पेप्टाइड लिंकेज. द फॉर्मेशन ऑफ अमाइड, म्हणजे हा तुमचा अमाइड बॉन्ड बनणार आहे बिटवीन COOH अँड NH2 ग्रुप बाय द एलिमिनेशन ऑफ वॉटर. ओके, वॉटर रिमूव्ह केल्यानंतर हा अमाइड बॉन्ड इथं बनणार आहे, तुम्ही बघू शकताय. इन्सुलिनमध्ये 51 ॲमिनो ॲसिड्स आहेत. प्रोटीन्स आर बेसिकली पॉलीपेप्टाइड, हे पॉलीपेप्टाइड्स असतात. द बॉन्ड दॅट कनेक्ट अल्फा ॲमिनो ॲसिड्स ईच अदर इज कॉल्ड एज पेप्टाइड बॉन्ड. मग अशी जी आपण म्हणतो डेफिनेशन, ती डेफिनेशन इथून विचारली गेली आहे. तर पेप्टाइड बॉन्डची डेफिनेशन आहे द बॉन्ड दॅट कनेक्ट अल्फा ॲमिनो ॲसिड्स ईच अदर इज कॉल्ड एज अ पेप्टाइड बॉन्ड. ही डेफिनेशन जी आहे ती तुम्हाला विचारली जाऊ शकते. VIMP क्वेश्चन आहे. ओके, तुम्ही लक्षात ठेवा. नंतर when the number of alpha amino acids linked by the peptide bond is more than 10, जर 10 पेक्षा जास्त संख्या जर गेली तर मी त्याला पॉलीपेप्टाइड असं नाव देखील म्हणू शकतोय. पुढच्या पाठामध्ये आपल्याला असणारा एक VIMP क्वेश्चन आहे, कारण आता या होणाऱ्या पेपरमध्ये हा क्वेश्चन पडू शकतोय आपल्याला की डिस्टिंग्विश कोणता तर फायबरस प्रोटीन आणि तुमचा हा ग्लोब्युलर प्रोटीन, किंवा तुम्हाला क्लासिफाय प्रोटीन ऑन द बेसिस ऑफ हिअर मोलेक्युलर शेप असं जर म्हटला तर हे बनू शकते. प्रत्येकाचे आपण 2-2 जरी पॉईंट लिहिले तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळतात, कारण हा क्वेश्चन 2 मार्काचाच पडतोय. एका डिस्टिंग्विश पॉईंट आपल्याला हाफ मार्क दिला जातोय. इकडं हाफ आणि इकडं हाफ, 1 झाला, इकडं हाफ आणि इकडं हाफ, परत पुन्हा 2 झाला. हे लक्षात ठेवा. मग त्यासाठी फायबरस प्रोटीनमध्ये बघायला गेला तर ह्या फायबरस प्रोटीनचा जो आहे आपल्याला तो पहिला पार्ट आहे बघा. सो प्रोटीन्स विच द पॉलीपेप्टाइड चेन्स आर लाय पॅरलल टू फॉर्म फायबर लाईक अ स्ट्रक्चर. फायबर सारखं स्ट्रक्चर असते. So proteins are the folded to form spherical structure. म्हणजे ह्याचा जो आहे हा जर बघायला गेला हा इलॉंगेटेड रॉड लाईक शेप असणारा स्ट्रक्चर असतोय आणि हा कोणता आहे तर स्पेरिकल शेप असणार असतोय. हे पहिलं आहे. नंतर फायबरस प्रोटीन्स आर वॉटर इनसोल्युबल बट ग्लोब्युलर प्रोटीन्स आर वॉटर सोल्युबल. हा दुसरा पॉईंट तुमचा बनू शकतो, इझी सोपा. नंतर परत पुन्हा दे स्टेबल टू मॉडरेट चेंज ऑफ टेम्परेचर अँड pH. ते मॉडरेट pH आणि टेम्परेचर हे स्टेबल असतात. तर हे कसे असतात, दीज आर हिअर सेन्सिटिव्ह असतात. त्यासोबत दे डू नॉट पजेसेस बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. हे बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो करत नाहीत, पण दे पजेसेस बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. एक्झाम्पल बेस्ड तुम्ही आणखी एक पॉईंट बनवू शकताय. सो याचे एक्झाम्पल्स आहेत मायोसिन, केरॅटिन, कोलॅजन, फायब्रिऑन. याचे एक्झाम्पल आपल्याला हेमोग्लोबिन, अल्ब्युमिन किंवा सिरम अल्ब्युमिन किंवा इन्सुलिन किंवा लेग्युमेलिन असं तुम्ही हे एक्झाम्पल्स सांगू शकताय. पुढच्या केसमध्ये आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन ऑन द बेस ऑफ हिअर स्ट्रक्चर. स्ट्रक्चरच्या बेसवरती तुम्ही प्रोटीनचं क्लासिफिकेशन कसं करू शकताय. तर आपल्याकडं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी असे 4 टाईपचे आपल्याकडे स्ट्रक्चर्स आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तो पडला तर 3 मार्कासाठी मोठ्या प्रमाणात पडू शकतो. 3 मार्काचा क्वेश्चन बनू शकतो. इथं या क्वेश्चनमध्ये आपण बघतोय की तर हा जो क्वेश्चन आहे प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, तर या प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये बघायला गेला तर प्रोटीन मे हॅव 1 or more पॉलीपेप्टाइड चेन. ओके, each polypeptide chain of protein has an amino acid linked with each other by specific sequence. त्यामुळे यातला एकच पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवतो कोणता तर तो आहे द सिक्वेन्स ऑफ अल्फा अमिनो ॲसिड इज सेड टू बी प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. हे प्रायमरी जे स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन आहे ते काय सांगते आपल्याला तर त्या पेप्टाइड बॉन्डमध्ये अल्फा अमिनो ॲसिडचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स सांगण्याचं काम करते. बस इतकंच आहे. याच्यामध्ये परत पुन्हा दुसरा पार्ट जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही
असाच बघून जाऊ शकताय, काय अडचण नाही. ओके, तर हा पहिला पार्ट होता याच्यामधले. परत पुन्हा सांगू शकतोय की या पेप्टाइड चेनमध्ये एक एन टर्मिनल एक सी टर्मिनल असतोय. सी टर्मिनल जो असतोय तुमच्या तो राईटला असतोय आणि एन टर्मिनल जो असतोय तुमच्या तो लेफ्टला असतोय. ही इन्फॉर्मेशन आहे. त्यासोबत ही बघा, हा असणारा तुमचा हा सी टर्मिनल आहे, हा कनेक्ट झाल्यानंतर, आणि हा मिळणार तुमचा एन टर्मिनल आहे. ओके, राईट लेफ्टला इथं तुम्ही बघू शकताय. मग क्वेश्चन जो आहे आपल्याला असा विचारू शकतो की एन टर्मिनलला कोणता अॅमिनो ॲसिड आहे. फॉर एक्झाम्पल हा ॲलेनाइन आहे. सी टर्मिनलला कोणता अॅमिनो ॲसिड आहे, हा सिस्टीन आहे. तर या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन्स पडू शकतात. दुसऱ्या याच्यामध्ये बघतो आपण सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. तर सेकंडरी स्ट्रक्चरच्या मध्ये बघायला गेला तर the three-dimensional arrangement of a localized region of protein chain is called as a secondary structure of protein. त्या सेकंडरी स्ट्रक्चरचे प्रोटीनचे आपल्याला दोन पार्ट्स आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आणि दोन्ही पार्टमध्ये एकच बॉन्डिंग काम करते. कोणतं? तर ते आहे आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग. तर त्यातला पहिला जो पार्ट आहे तो आहे आपल्याला अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर. याच्यामध्ये द हेलिक्स फॉर्म्स व्हेन द पॉलीपेप्टाइड चेन ट्विस्ट राईट हँडेड ऑर क्लॉकवाईज स्पायरल. आपल्याला क्लॉकवाईज ते फिरवायचं आहे. बघा, ते स्ट्रक्चर या टाईपचं आहे. तर हे क्लॉकवाईज फिरलेलं स्ट्रक्चर आहे. ओके, तर याला आपण म्हणतोय हेलिकल फॉर्म. तर हे हेलिकल फॉर्ममध्ये तुम्हाला परत पुन्हा क्वेश्चन विचारतोय की बाबा एका टर्ममध्ये म्हणजे या हेलिक्सच्या इथून या टर्ममध्ये किती अॅमिनो ॲसिड्स आहेत, असा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो या टर्ममध्ये. तर इथं बघा, ईच टर्न ऑफ हेलिक्स विच कंटेन्स 3.6 अॅमिनो ॲसिड्स. परत पुन्हा याच्यामध्ये बघायला गेला तर याच्यामध्ये असणार तुमचा कार्बोनिल ग्रुप आणि NH ग्रुप आहे. यांच्यामध्ये काय होतं की हे हायड्रोजन बॉन्डिंग घडून येते. त्यामुळे इथं प्रेझेंट असणारा जो बॉन्ड आहे तो कोणता आहे? हायड्रोजन बॉन्ड. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर या टाईपचं जे स्ट्रक्चर आहे ते कुठं दिसून येते मला? तर मायोसिन इन मसल्स आणि अल्फा कॅरोटीन हेअर याच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला या टाईपचं स्ट्रक्चर जे आहे ते दिसून येते. पुढचा याच्यातलाच पार्ट आपल्याला बीटा प्लेटेड शीट, म्हणजे हे सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनचेच पार्ट आहेत. सो बीटा प्लेटेड शीट ही बघा, ही शीट सारखे काम करते आपल्याकडं. तर या शीटमध्ये सुद्धा परत पुन्हा बघायला गेला द सेकंडरी स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ बीटा प्लेटेड व्हेन 2 or more पॉलीपेप्टाइड चेन्स स्ट्रँड्स म्हणतात त्यांना, लाईन साईड बाय साईड, हे साईड बाय साईड जोडले गेले असतात. ह्याच्यामध्ये सुद्धा इथे तुम्हाला काय दिसतंय? हा जो आहे हा हायड्रोजन बॉन्डिंगच होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर याचे काही पॉईंट्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे आपल्याला टर्शरी स्ट्रक्चर, हे मोर कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आता होत चाललंय. टर्शरीमध्ये जर बघायला गेला द 3-dimensional शेप adopted by the entire polypeptide chain of protein is called as a tertiary structure. म्हणजे ही जी पॉलीपेप्टाइड जी चेन आहे ती 3-dimensionally अरेंज स्वतःच होते, त्याला आपण म्हणतोय बघा हे एवढं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे. ओके, तर याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ फोर्सेस तुम्हाला लक्षात ठेवायचे, म्हणजे कोणकोणते फोर्स काम करत असतात जेणेकरून हे स्ट्रक्चर जे आहे ते स्टेबल राहू शकते. तर हायड्रोजन बॉन्ड आहे, डायपोल अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आहे, लंडन डिस्पर्जन फोर्स आहे, डायसल्फाइड बॉन्ड आहे आणि कोव्हॅलंट बॉन्ड आहे. तर या टाईपनं तो आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. एवढे फोर्सेस लिहिला तर देखील तुम्हाला मार्क्स मिळतात. आणि शेवटचा जो आहे आपल्याकडे क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, याच्यामध्ये बघायला गेला तर मगाशी एकच 3D स्ट्रक्चर होती. इथं मात्र 2 or more पॉलीपेप्टाइड चेन्स विथ फोल्डेड टर्शरी स्ट्रक्चर. ओके, कॉमन इन टुगेदर. ओके, म्हणजे हे 2 किंवा 2पेक्षा जास्त एकत्र हे येतात हे 3Dचे स्ट्रक्चर, त्यामुळे हे क्वाटर्नरी स्ट्रक्चर बनते. आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चरमध्ये आपण बघतोय ईच इंडिव्हिज्युअल पॉलीपेप्टाइड चेन इज कॉल्ड ॲज अ सब युनिट ओव्हरऑल ऑफ प्रोटीन. त्याला एक सब युनिट ला नाव देण्यात येते. तर हिमोग्लोबिनमध्ये बघायला गेला तर 4 सब युनिट्स आहेत आणि त्यांना आपण हेम असे नावानं ओळखतोय. तर हे पहिलं जे आहे हे आपल्याकडं प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, नंतर सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, नंतर टर्शरी, नंतर आहे क्वाटर्नरी. याच्यामध्ये जर बघायला गेला तर हा पहिला पार्ट आहे तुमचा कोणता? प्रायमरीचा. दुसऱ्या पार्टमध्ये हे आहे तुमच्या सेकंडरीमध्ये हेलिकल स्ट्रक्चर आणि हे कोणतं आहे? बीटा प्लेटेड. तिसऱ्यामध्ये हे आहे तुमच्या टर्शरी स्ट्रक्चर. आणि क्वार्टर जे आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर बनते, या टाईपचं स्ट्रक्चर बनते. तर एखादा मोठा क्वेश्चन बनू शकतोय क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन ऑन द बेसिस ऑफ एअर, या स्ट्रक्चरवरून बनू शकतोय. तर प्रोटीनसाठी तर या काही टेस्ट आहेत. तर बायोरेट टेस्ट टू डिटेक्ट द पेप्टाइड बॉन्ड, पेप्टाइड बॉन्ड आहे की नाही ओळखण्यासाठी. झॅन्थोप्रोटी टेस्ट आहे, त्यामधला ॲरोमॅटिक रिंग ओळखण्यासाठी. मिलन्स टेस्ट आहे, त्यामध्ये सोल्युबिलिटी ऑफ प्रोटीन ओळखण्यासाठी. आणि निनहायड्रिन टेस्ट आहे, त्यामध्ये अमाइन ग्रुप डिटेक्ट करण्यासाठी. तर या ज्या 4 टेस्ट आहेत पर्टिक्युलर एखाद्या कंपाऊंडमध्ये प्रोटीन आहे की नाही हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही यूज करू शकताय. नेक्स्ट आहे आपल्याकडं डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन, राईट नोट ऑन, असा क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो. त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. सो डिनॅच्युरेशन is a process by which molecule shape of protein changes without breaking of amide or peptide bond from the primary structure. म्हणजे यातला पेप्टाइड बॉन्ड कधीच ब्रेक होत नाही. ओके,
तर पण त्या प्रोटीनचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर बदलते म्हणजेच काय, तो सेकंडरी किंवा टर्शियरी जर असेल तर ते स्ट्रक्चर कशामध्ये येतंय, प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये येते. का, कारण प्रायमरी स्ट्रक्चर असं एकमेव स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड प्रेझेंट असतोय. तर हे जे आहे कोॲग्युलेशन ऑफ एग जे मी म्हणतोय, पहिला तो सेमी सॉलिड होता, नंतर सॉलिड झाला. ओके, नंतर कर्डलिंग ऑफ मिल्क, जो लिक्विड होता तो नंतर सेमी सॉलिड झाला. म्हणजे एकदा का हा बदल जर झाला, तो बदल परत पुन्हा रिव्हर्स होत नाही, त्यामुळे हा इरिव्हर्सिबल चेंज असतोय. हा देखील पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबत प्रोटीन गेट इझिली प्रेसिपिटेटेड, नंतर इट इज इरिव्हर्सिबल चेंज, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आणि याला आपण बघा, प्रोटीन loses its biological activity is called as a denaturation of protein. ही सिंपल डेफिनेशन तुम्ही लिहून याचे मार्क्स मिळवू शकताय. आणि त्यासोबत हा जो आहे तर नेमका कोणामुळे हा चेंज घडतोय, सो रिझन फॉर चेंज हा कशामुळे आहे बघा, तर चेंज इन पीएच, इन्क्रीज द टेम्परेचर. तुम्ही पीएच मध्ये चेंज घडवला किंवा टेम्परेचर इन्क्रीज जरी केला तर तो जो चेंज आहे तो आपल्याला दिसून येतोय. सो पुढचा पार्ट आहे आपल्याला एन्झाईम. एन्झाईमवरून क्वेश्चन जो आला आपल्याला, तो एन्झाईमच्या त्याच्या ॲक्टिव्हिटीवरून क्वेश्चन येतोय. तो बघा, फेब 2024, जुलै 2017 आणि ऑक्टोबर 2015. तर इतक्या वेळा पडलेला हा क्वेश्चन आहे. एन्झाईममध्ये आपण बघतोय, अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ केमिकल रिएक्शन्स आर ऑकर इन आवर बॉडी. ओके, दे आर ब्रॉट अबाउट फिजियोलॉजिकल pH 7.4 and the body temperature 37 degree Celsius with the help of biocatalyst is called as enzyme. म्हणजे आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे, ओके, ते आणि आपल्या बॉडीचा जो pH आहे तो मेंटेन करायचं काम कोण करतोय, हा एन्झाईम. त्यामुळं एन्झाईममध्ये बघायला गेला तर आपल्याला इन्सुलिन नावाचा एक एन्झाईम आहे. ओके, एन्झाईम विच इज सिक्रेटेड बाय पॅनक्रियाज. विचारला जातोय कुठून सिक्रेट केला जातोय, सो इन्सुलिन जो आहे तो पॅनक्रियाजमधून बाहेर पडतोय आणि तो काय करतोय, कंट्रोल ब्लड शुगर लेवल. आपली जी ब्लड शुगर लेवल आहे ते कंट्रोल करायचं काम करतोय. दुसरा जो आहे तो अमायलेज नावाचा एन्झाईम आहे. तो जर बघायला गेला तर तो सलायवामध्ये असतोय, म्हणजे आपल्या लाळेमध्ये असतोय. ते काम काय करतोय, हायड्रोलाइज द स्टार्च. तर याच्यावरून आपल्याला हे आलेले क्वेश्चन्स आहेत. इन्सुलिनचं फंक्शन काय, इव्हन अमायलेजचं फंक्शन काय, त्यामुळे तो पार्ट जो आहे तो तुम्हाला करून ठेवायचा आहे. केमिकली एन्झाईम्स आर प्रोटीन. सगळेच्या सगळे जे तुमचे एन्झाईम्स असतात ते प्रोटीनच्या कॅटेगरीमध्ये येतात, पण सगळेच प्रोटीन हे एन्झाईमच्या कॅटेगरीमध्ये येत नाहीत. परत पुन्हा आपण बघतोय, ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. ओके, एन्झाईम कॅटॅलिटिकल ॲक्टिव्हिटीज हायली स्पेसिफिक. म्हणजे एखादा एन्झाईम जो आहे, समजा जर तो एखादा इस्टर किंवा ॲस्टेलवरती काम करत असेल तर तो फक्त त्याच्यावरच काम करणार. मग दुसरा एन्झाईम दुसऱ्यावरती काम करणार आहे. म्हणजे प्रत्येक एन्झाईमची कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी हायली स्पेसिफिक असते. कुठेही तो इंटरफेअर करत नाही, कारण आपल्या बॉडीमध्ये थाउजंड्स ऑफ एन्झाईम्स प्रेझेंट असतात. आणि हे एन्झाईम जे असतात, ओके, त्याच्यामुळे तर आपली जी बॉडी जी आहे ती व्यवस्थित मेंटेन राहते. ओके, सो एव्हरी लिव्हिंग सेल कंटेन्स ॲटलिस्ट बघा थाउजंड्स ऑफ डिफरंट एन्झाईम्स असतात आपल्या बॉडीमध्ये. मोस्ट ऑफ द एन्झाईम कॅटलाइज बाय ओनली वन रिॲक्शन और वन ग्रुप ऑफ अ सिमिलर रिॲक्शन. ओके, ते एकच टाईपचे रिॲक्शन फॉलो करतात. नंतर हे त्याचं एक्झाम्पल्स आहे आपल्याकडं. एक एन्झाईमचा रोल जर आपल्या बॉडीमध्ये बघायला गेला तर नेमका कसा असतोय, तर बघा, तर याला आपण म्हणतोय लॉक अँड की मेकॅनिझम या नावानं हा फेमस आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय, हा आपल्याकडे असणारा हा जो आहे, ओके, हा एन्झाईम आहे. ही एन्झाईमची ती ॲक्टिव्ह साईट आहे आणि हा तुमच्याकडे असणारा सबस्ट्रेट आहे. ज्यावेळेस हा एकमेकाला बाइंड होतोय, परफेक्टली बाइंड झाला पाहिजे. परफेक्टली बाइंड झाल्यानंतर एन्झाईम सबस्ट्रेट हा कॉम्प्लेक्स बनतोय आणि नंतर इथे रिॲक्शन चालू होते. रिॲक्शन चालू झाल्यानंतर परत पुन्हा तुम्ही जर बघायला गेला तर शेवटी रिॲक्शन आफ्टर कम्प्लिशन आल्यानंतर तुम्हाला हा जो सबस्ट्रेट होता तो हा ब्रेक होतोय. म्हणजेच काय, त्याचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होतंय. परत तो जो एन्झाईम आहे तो परत पुन्हा तसा दुसऱ्या सबस्ट्रेटसोबत रिॲक्ट होण्यासाठी तयार झाला. म्हणून म्हटलं की एन्झाईमची ॲक्टिव्हिटी जी आहे ती खूप स्पेसिफिक असते. आता याच्यामध्ये जर बघायला गेला तर एन्झाईम काम काय करतोय, तर एन्झाईम जो आहे आपण बायो कॅटलिस्टचं काम करतोय. म्हणजेच काय, एखादी रिॲक्शन जर तो स्लो जात असेल तर त्या रिॲक्शनला तो काय करतोय, त्याची ॲक्टिव्हेशन एनर्जी कमी करतोय. म्हणजे रिॲक्शनचा जो स्पीड आहे तो जास्त होतोय. म्हणजे इथं आपण म्हणतोय रिड्यूस इट्स ॲक्टिव्हेशन एनर्जी. तो त्याची ॲक्टिव्हेशन एनर्जी आहे तो काय करतोय, रिड्यूस करतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ऑलमोस्ट ऑल द एन्झाईम्स आर ग्लोब्युलर प्रोटीन. म्हणजे मॅक्झिमम एन्झाईम जे आहेत ते कोण आहेत, तर ग्लोब्युलर प्रोटीन टाईपचे आहेत. तर एन्झाईमचे काही हे फंक्शन्स आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजेत. फॉर एक्झाम्पल इन्व्हर्टेज, एन्झाईमच्या नावाच्या शेवटी आपण ASE आला म्हणजे तो एन्झाईम आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकताय. तर सुक्रोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि फ्रक्टोजमध्ये करण्यासाठी इन्व्हर्टेज हा एन्झाईम यूज केला जातोय. ग्लुकोजचं कन्व्हर्जन इथिल अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये करण्यासाठी झायमेज हा एन्झाईम वापरला जातोय. स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये करण्यासाठी डायस्टेज हा एन्झाईम आहे. माल्टोजचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करण्यासाठी मला माल्टेज हा एन्झाईम वापरावा लागतोय.
युरियाचं कन्व्हर्जन अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये करण्यासाठी युरेज हा मला एन्झाईम यूज करावा लागतोय आणि त्याचसोबत प्रोटीनचं कन्व्हर्जन ॲमिनो ॲसिडमध्ये करण्यासाठी मला पेप्सिन किंवा ट्रिप्सिन हा एन्झाईम वापरावा लागतोय. या केसमध्ये बघायला गेला तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे तो एक इन्व्हर्टेज, एक झायमेज आणि तिसरा आहे आपल्याला असणार कोणतं पेप्सिन. दीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाईम्स. तर या चॅप्टरचा आपण शेवटच्या पार्टकडे येतोय, तो आहे आपल्याला न्यूक्लिक ॲसिड. तर या न्यूक्लिक ॲसिडमध्ये जर बघायला गेला तर हा जो क्वेश्चन येतो याच्यावरून तर 2017, 23 आणि जुलै 2024 इतक्या वेळा पडलेला हा क्वेश्चन आहे. तर या न्यूक्लिक ॲसिडमध्ये बघायला गेला तर आपल्याकडे एक सायंटिस्ट आहे एफ मिशर नावाचा. त्यानं पस सेलपासून एक ॲसिडिक सबस्टन्स मिळवला आणि त्या ॲसिडिक सबस्टन्सला त्यानं नाव काय दिलं आहे तर न्यूक्लिक ॲसिड असं नाव दिलं आहे. ओके, ते न्यूक्लिक ॲसिडचे मेन दोन आपल्याकडे कंपाऊंड आहेत. एक पहिला आहे DNA, तुम्ही त्याला डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड म्हणताय, आणि दुसरा आहे RNA, तुम्ही त्याला रायबो न्यूक्लिक ॲसिडच म्हणताय. तर हा DNA कुठं मिळतोय? सो DNA फाउंड इन क्रोमोझोम्स, न्यूक्लिया अँड मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्टमध्ये मिळतोय. त्याचसोबत तुमचा RNA कुठं मिळतोय? सो RNA विल बी फाउंड इन हिअर न्यूक्लियॉन्स, रायबोझोम्स अँड सायटोसोल. नंतर न्यूक्लिक ॲसिडमध्ये जर बघायला गेला तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट काय तर न्यूक्लिक ॲसिड आर द पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड्स. म्हणजे जसं आपण बघितलं होतं, ओके, स्टार्च इज अ पॉलिमर ऑफ आपण म्हणतो ग्लुकोज, प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अल्फा अमिनो ॲसिड, तसा सेम न्यूक्लिक ॲसिड इज अ पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड्सनं हा बनलेला असतोय. तर RNA किंवा DNA मध्ये जो बिल्डिंग ब्लॉक जो असतोय तो नेमका कुणाचा असतोय तर तो असतोय आपल्याकडं फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस. सिक्वेन्स आपल्याला असाच पाहिजे. म्हणजे काय? फॉस्फेट शुगर बेस किंवा बेस शुगर फॉस्फेट. शुगर हा तुमचा ऑलवेज मध्येच असला पाहिजे. आपल्याला बऱ्याच वेळेस हे क्वेश्चन विचारले गेलेत मार्च 2018, जुलै 2018 आणि 24 याच्यामध्ये बघायला गेला तर नायट्रोजन कंटेनिंग काही बेसिस आहेत. तर पहिले आहेत आपल्याला प्युरिन अँड पिरिमिडिन्स. याच्यामध्ये बघायला गेला तर अडेनाइन आणि गॉनाइन हे आपल्याकडे प्युरिन कंटेनिंग बेस आहेत आणि सायटोसाइन, युरॅसिल आणि थायमिन हे तुमच्याकडे पिरिमिडिन कंटेनिंग बेस आहेत. तर या बेसच्या स्ट्रक्चरवरून सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. त्यामुळे हे तुम्ही स्ट्रक्चर्स एकदा बघून जावा, कारण हा क्वेश्चन त्याच्यावरूनच आलेला क्वेश्चन आहे. तर न्यूक्लिओसाइड पुढचा. तर हा जो क्वेश्चन आहे आपल्याला मार्च 2013 आणि 16 मध्ये विचारला गेला आहे. हे सुद्धा क्वेश्चन जे आहेत ते स्ट्रक्चर बेस्ड असतात किंवा एखाद्या गोष्टी डेफिनेशन विचारली जाते. तर न्यूक्लियोसाइड मी कुणाला म्हणतोय? अ बेस शुगर युनिट इज कॉल्ड एज अ न्यूक्लियोसाइड. म्हणजे याच्यामध्ये फक्त काय असणार आहे? याच्यामध्ये फक्त बेस आणि शुगरच असणार आहे, त्याला मी फक्त न्यूक्लियोसाइड म्हणणार आहे. तर हा जो आहे सायटोसाइन हा एक तुमचा इथं बेस म्हणून काम करलाय आणि हा जो आहे हा तुमचा आहे हा शुगर म्हणून काम करलाय. ज्यावेळेस हा बेस आणि शुगर कनेक्ट केला जातोय तर याला आपण म्हणतोय काय? न्यूक्लियोसाइड. ओके, याच्यामध्ये परत मला दुसरे एक्झाम्पल दिले बघा. हा एक आपल्याला असणारा DNA शुगर आहे आणि हा अडेनाइन आहे. ज्यावेळेस आपण कनेक्ट करतोय हा तुमचा आहे बेसचा पार्ट आणि हा शुगर, हे दोनच पार्ट ज्यावेळेस असतात त्याला आपण न्यूक्लियोसाइड म्हणतोय. आणि त्याचा दुसरा जो पार्ट आहे न्यूक्लियोटाइड हा सुद्धा विचारला गेलेला क्वेश्चन आहे या स्ट्रक्चरवरून. तर त्याला बेस शुगर फॉस्फोरिक ॲसिड. म्हणजे याच्यामध्ये 3 युनिट्स असतात, बेस पण असतो, शुगर पण असतो आणि फॉस्फोरिक ॲसिड पण असतो. त्याला आपण काय म्हणतोय? न्यूक्लियोटाइड. मग या केसमध्ये बघा हा तुमचा बेस आहे, हा तुमचा शुगर आहे आणि हा असणारा तुमचा फॉस्फोरिक ॲसिडचा ग्रुप आहे. ज्यावेळेस हे तिघं एकत्र येतात त्यांना आपण काय म्हणतोय? न्यूक्लियोटाइड असं म्हणतोय. तर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड हे न्यूक्लिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय हा आपल्याला असणारा बेस आहे, हा शुगर आहे, हा फॉस्फेट आहे, परत पुन्हा वरती तो शुगरला करंट केला आहे, हा परत पुन्हा हा खाली फॉस्फेटला करंट केला आहे. इथे जर बघायला गेला तर तुमचा फॉस्फेट जो आहे तो एक 5 नंबरला जोडला गेला आहे आणि एक 3 नंबरला जोडला गेला आहे. त्यामुळे ही जी आपल्याकडे असणारी ओके DNA जो स्ट्रँड आहे तो 5 प्राइम टू 3 प्राइम किंवा 3 प्राइम टू 5 प्राइम चालतोय. याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, DNA जर मी म्हटलं तर DNA मध्ये ओके, तर न्यूक्लिक ॲसिडमध्ये DNA मध्ये म्हटला तर आपल्याकडं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर जो आहे तो A ला कोण असतोय? आपल्याकडं T असतोय. ओके, आणि आपल्याकडं G ला कोण असतोय? तर हा C हा कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर असतोय. आणि जर तुम्ही RNA मध्ये बघायला गेला तर RNA मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हेर A ला जो आहे तो U असतोय आणि G ला कोण असतोय? C. म्हणजे तुमच्या DNA मध्ये युरॅसिल नसतोय आणि RNA मध्ये तुमचा थायमिन नसतोय.
ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. DNA म्हटला की ATGC आणि RNA म्हटला की AUGC. हा पार्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर DNAच्या डबल हेलिक्स स्ट्रक्चरबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. जेम्स वॅटसन अँड फ्रान्सिस क्रिक या दोन सायंटिस्टनी आपल्याला हा DNA स्ट्रँड दिला आहे. सो DNA कन्सिस्ट ऑफ 2 पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रँड्स दॅट वाइंड इंटू राईट हँडेड डबल हेलिक्स. हा सुद्धा डबल हेलिक्स आहे, राईट हँडला फिरवला गेला आहे. याच्यामध्ये बघायला गेला द 2 स्ट्रँड्स रन अपोजिट डायरेक्शन, वन फ्रॉम द 5 prime end to the 3 prime end and while second will be here 3 prime to 5 prime. म्हणजे जसं मी म्हटलं, एक जर ही स्ट्रक्चर बघायला गेला तर 3 prime to 5, दुसरा जो आहे 5 prime to 3. ओके, हाच रन होतोय. द शुगर फॉस्फेट बॅकबोन लाय द आउटसाइड द हेलिक्स. हा शुगर फॉस्फेट जो बॅकबोन असतो तो हेलिक्सच्या बाहेर असतोय. त्यासोबत बेस लाय ऑन द इनसाइड परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस. बेस जो असतोय तो मध्ये असतोय. आणि द डबल हेलिक्स स्ट्रक्चर स्टॅबिलाइज्ड बाय हायड्रोजन बॉन्ड. मोस्ट इम्पॉर्टंट, याच्यामध्ये कोणतं बॉन्ड असतंय तर याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अडेनाइन ऑलवेज फॉर्म्स 2 हायड्रोजन बॉन्ड. अडेनाइन जो आहे तो 2 हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतोय. कुणासोबत? थायमिन सोबत. आणि जो गॉनाइन आहे तो 3 हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतोय. कुणासोबत तर सायटोसाइन सोबत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजेच काय, DNA मध्ये AT आणि GC असे 2 कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर असतात. आणि आपल्या बॉडीमध्ये जो आहे द सिंथेसिस ऑफ प्रोटीन इज कंट्रोल्ड बाय इथं RNA. जे प्रोटीन सिंथेसिस कंट्रोल करायचं काम आहे ते कोण करते तर RNA करत असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हा जो DNA जो आहे हा असा असतोय. इकडून जर हा 3 प्राइमला स्टार्ट झाला तर इथे त्याचा जो एंड आहे तो 5 प्राइमला होतोय. आणि हा जो 5 प्राइमला स्टार्ट झाला तर त्याचा जो एंड आहे 3 प्राइमला होतोय. तर अशा पद्धतीने हे 2 अपोजिट जे असणारे नंबर्स आहेत हे असे रन केले जातात. तर बघा, याच्यामध्ये Gचा कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर आहे C, इथं Aचा कोण आहे T किंवा Tचा A. तर अशा पद्धतीने हे DNAचं स्ट्रक्चर आहे. आय होप तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स इथं पडलेले दिसले असतील. तर हे आहेत आपल्याकडे पडणारे मोस्ट VIMP क्वेश्चन्स HSC बोर्ड एक्झाम 2026 मध्ये पडण्यासारखे. तर त्यामध्ये पहिला जो आहे डिफाईन मोनोसॅकराइड पडू शकतोय. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज इज अ VIMP क्वेश्चन, तुम्हाला जस्ट मी सांगितला होता. ओके, विथ स्टेटमेंट आणि बॅलन्स रिॲक्शन तुम्हाला लिहायला पाहिजे. ऑल ग्लुकोज रिॲक्शन्स, ग्लुकोजच्या सगळ्या रिॲक्शन्स ज्या आपण इव्हिडन्स सहित बघितल्यात. क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन तुम्ही करू शकताय. त्याच्यामध्ये सो हिअर आपल्याकडं स्ट्रक्चरच्या बेसवरती आहे तो तुम्हाला इथं पडू शकतोय. एक्सप्लेन डिनॅच्युरेशन, डिनॅच्युरेशन ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतोय. आणि त्यासोबत आपल्याला अल्फा आणि बीटा हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे स्ट्रक्चर खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, ते तुमचे पडू शकतात. स्ट्रक्चर ऑफ नायट्रोजन बेसेस तुम्हाला करायचे आहेत. आणि त्याचसोबत त्याच्यामध्ये प्युरिन आणि पिरिमिडिन हे त्यांचे बेस असतात. हे तुम्हाला एवढा जो पार्ट आहे तो तुम्हाला करायचा आहे. आणि मी जे काही तुम्हाला डिस्टिंग्विश पॉईंट सांगितले ते देखील तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला या बायोमोलिक्युलचे 7 आउट ऑफ 7 जे मार्क्स आहेत तुम्हाला इझिली मिळू शकतील. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. परत पुन्हा आपण भेटू. थँक्यू सो मच.